हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. येस, हॅपी जिज्ञासा मॉर्निंग. गुरुकुलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. येस, हॅपी मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. चला, आजची दिनांक लिहा, आजचा कितवा दिवस आहे ते लिहा आणि आपल्या परंपरेप्रमाणे ती 2 वाक्य लिहा. व्हिडिओ सुरू करा प्लीज. कुठली वाक्य आहेत? मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. आणि दुसरं वाक्य, चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स, जादू त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ओके. बरं, तुमच्यापैकी कोण कोण असं आहे की आत्ताच नवीनच जॉईन केलंय, आजच किंवा काल परवाच जॉईन केलंय, असं कोणी आहे का इथे? की सर्वजण आधीपासून जॉईन करतायत सेशन? ओके, आहात तुम्ही. ठीक आहे. ओके. विनयाताई, आहात का तुम्ही? रिलॅक्स म्हणजे बोलू शकतात का तुम्ही व्हिडिओवर येऊन? एक मिनिट. हो, येस. आहे. बोला. जसे फोनवर जे बोलतात ते आत्ता इथे बोला. अचानक तुम्ही मला आत्ता जॉईन झालेल्या दिसल्या म्हणून म्हटलं हो. विचार. नाही आले मी आज, कारण रेकीचं आहे ना, म्हटलं की दीक्षा घ्यायचीच आहे. खूप दिवस झाले पेंडिंग आहे. हम्म, म्हटलं कंप्लीट करावा. हम्म. तर मी विनया धर्माधिकारी मॅडमला गेले 1 वर्ष झालं ओळखतीये. फर्स्ट टाइम मी 1च मिनिट द्या मला प्लीज. हो, हो. बसून घ्या शांततेत एका जागी, हरकत नाही. आपल्या या बॅच मधून पण दोघी तिघींचे फोन येऊन गेले. त्यांनी फीडबॅक शेअर केले. आता विनयाताईंचा पण आज ओके. आला होता, तर आपण येस, थोडक्यात मी मॅडमला सकाळीच फोन केला होता ऍक्च्युली. सो मी विनया धर्माधिकारी गेले 1 वर्ष झालं मॅडमला ह्या क्षेत्रात ओळखते. म्हणजे जे काही मला रेकीच्या रिलेटेड माहिती आहे ते फक्त मॅडममुळेच माहिती आहे. म्हणजे या क्षेत्रात आले मॅडममुळेच. पहिली विनया कशी होती आणि आत्ताची विनया कशी होती, मी त्यांना सकाळी पण म्हटलं की तुम्हीच सांगा मला की कसं वाटतंय ते माझं जे काही बोलणं चालणं ऐकून वगैरे असं. तर मागच्या वर्षी साधारण मार्चमध्ये माझं मनी रेकी झालं होतं. प्रॅक्टिस करायला मॅडमला माहिती माझं शेड्यूल खूपच बिझी आहे ड्यू टू फायनान्शियल कंडिशन्स. सो सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत मी पूर्ण पॅक असते. त्यामुळे प्रॅक्टिसला वेळ भेटत नाही. पण मनी रेकी करून घेतली आणि त्याच्यानंतर खूप सारे मिरॅकल झाले फायनान्शियल बाबतीत. कुठूनही पैसे येत गेले. त्याच्यानंतर एक असा माणूस माझ्या आयुष्यामध्ये आला की मला ट्रेडिंग खूप आवडतं, शेअर मार्केट. त्यातलं पोटेन्शियल काय ते पण माहितीये. त्यामुळे ते करायचंच आहे, एनी हाऊ करायचंच आहे हे माझं ठरलेलंच होतं. तर सो गेल्या एप्रिलमध्ये मी साधारण ऍडमिशन घेतलं क्लासला. थोडं कर फीस पण भरली आणि मॅडमला मी सकाळीच फोन केला होता की आता जर्नी चालू झालीये आणि इथून पुढे ती खूप छान होणार आहे हे पण माहितीये. तर मॅडम तेच म्हटलं की अवेअरनेस असल्यामुळेच ह्या गोष्टी तुम्ही एवढ्या प्रॅक्टिकली करू शकल्यात. So इथून पुढे जर तुम्ही प्रॅक्टिस ठेवली तर मी म्हटलं की मॅम डेफिनेटली सगळ्या गोष्टी तर ह्याच्या पुढे अजून जास्त इम्प्रुव्हमेंट होईल. सो तुम्ही सांगा आता माझ्याबद्दल अजून काही सांगायचं असेल तर. पण मला तरी छान अनुभव भेटलेलेच आहेत, एक्सपिरियन्सेस आहेत. चॅन्टिंग चालू असतं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जेवढ्या वेळा मिळेल तेवढ्या वेळा दिवसातून बॅक ऑफ द माइंड हे चॅन्टिंग चालूच असतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आणि काही टार्गेट्स ठेवून जर ह्या गोष्टी केल्या, म्हणजे बाबा मला हे उद्यापर्यंत ही गोष्ट हवी आहे आणि ते एक अफर्मेशन देऊन जरी चॅन्टिंग केलं तरी त्या गोष्टी पूर्ण झालेल्या मी पाहिलेल्या आहे स्वतः. रोजच्या डेली लाईफ मध्ये सुद्धा ते एक्सपिरियन्स करते. सो खूप छान. तुम्ही अशीच हेल्प करा सगळ्यांना. आम्ही आहोतच पाठीमागे असं. येस, थँक्यू. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. विनयाताईंचा पहिल्यांदा मला फोन आला. अजिबात त्यांची माझी ओळख नाही. असंच जसं तुम्ही सगळ्या नवीन आहात माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी. असंच कुठल्या तरी ग्रुपमध्ये एखादी त्यांनी बहुतेक रेकीचीच पोस्ट बघितली असेल आणि प्रचंड भांबावलेल्या, गोंधळलेल्या आणि चिडचिड. आणि मला वाटतं रात्रीच्या वेळी फोन होता की काय, त्यांचे सगळे फोन रात्री 11, 11:30लाच झालेले आहेत.
आणि पहिला जो फोन होता तर त्यांची एवढी किरकिर आणि चिडचिड सुरू होती आणि त्यांचा एक स्वभाव आहे, एक बोलण्याची जी पद्धत आहे ना, असं फुल स्पीडने बोलतात त्या. तर त्याच पद्धतीने त्यांना मी थांबायलाच तयार नाही. मग थोडंसं त्यांना थोडंसं रागावलं. म्हटलं, "चूप, आता बिलकुल चूप. आता शांतपणे ऐकून घ्यायचंय सगळं." ठीक आहे. मग त्यांनी पण ते ऐकून घेतलं. त्यांनी थोडासा पॉज घेतला आणि 2-4 गोष्टी मी त्यांना सांगितल्या, की "पहिले हे बोलणं बंद करा. जे तुम्ही निगेटिव्ह ज्या सगळ्या कंप्लेंट्स सांगतायत ना मला, तर त्या पहिले थांबवा." मग त्यांनी पण ते एक्सेप्ट केलं. त्यासाठी रिअली अप्रिशिएट, की पहिलाच फोन होता आणि त्यांचा तो वेग इतका प्रचंड होता कंप्लेंट सांगण्याचा आणि ते सगळं. पण त्यांनी लगेच एक्सेप्ट केलं, ऐकलं त्यांनी माझं आणि त्या थोड्याशा पॉज झाल्या आणि त्यांनी ते थांबवलं. त्याच्यानंतर पुढच्या 1-2 गोष्टी त्यांनी फॉलो केल्या सांगितल्याप्रमाणे आणि पुढचे आपले सेशन्स केले. बहुतेक त्यांना जमलंच नाहीये लाईव्ह बॅच करायला, पण त्यांनी रेकॉर्डिंग बघितलेल्या आहेत. त्यांनी आपल्या सगळ्या रेकॉर्डिंग्स बघितल्या रोजच्या रोज आणि त्यांच्या आयुष्यात इतका बदल झाला म्हणजे त्या एका फोननंतर, पहिल्या एका फोननंतर असं झालं, अजून एक कोणीतरी लेडी जी अशी डिस्टर्ब होती, त्यांनी त्या विनयाताईंशी बोलल्या. आणि तो फोन ठेवल्यानंतर त्या लेडीने विनयाताईंना असा मेसेज केला, की तुमच्याशी बोलल्यानंतर खूप शांत वाटलं आणि प्रचंड पॉझिटिव्ह वाटलं. कुठून आणतात तुम्ही ही पॉझिटिव्हिटी? म्हणजे हा 2च दिवसातला एक्सपिरियन्स आहे त्यांचा. त्यांनी मला त्या फीडबॅकचा स्क्रीनशॉट पण पाठवलेला होता. तर एनर्जी ही असते. तुम्हाला व्हिडिओ ठेवा कशासाठी सांगते, की हा एनर्जीचा क्लास आहे. तर हा बदल कशामुळे झाला? त्यांचं शेड्यूल प्रचंड पॅक आहे. त्यांना स्वतःला वेळ द्यायला, प्रॅक्टिस करायला नाही जमलं. पण त्यांच्यामध्ये जो अवेअरनेस आला ह्या सगळ्याबद्दल आणि जो एक्सेप्टन्स, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी एक्सेप्ट केल्या, त्याच्यावर चालता बोलता त्यांनी काम केलं, तर प्रचंड मॅजिक त्यांच्या आयुष्यात घडलेलं आहे. मग त्यांनी मनी रेकी केली. मनी रेकीच्या सगळ्या कन्सेप्ट त्यांनी एक्सेप्ट केल्या. त्या पद्धतीने त्या पुढे गेल्या. तर पहिल्यांदाच व्हिडिओवर त्या बोलत असतील मला वाटतंय, किंवा मेसेजमध्ये फारसं त्यांनी लिहिलं नाहीये. कारण त्यांना बोलायचं असतं. त्या बोलूनच शेअर करतात, फोन करूनच शेअर करतात. पण आता मला स्क्रीनवर दिसलं त्यांचं नाव जॉइन झालेलं, म्हणून म्हटलं पटकन बोलावं. तर खूप सुंदर त्यांचा प्रवास आहे आणि मी साक्षीदार आहे. हे सगळं बघते मी त्यांचं. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणी म्हणजे मागच्या बॅचेसच्या पण खूप आहे, किंवा आता स्क्रीनवर मला वाटतं स्वरा पाटील पण आहे. तर स्वरा पाटीलचा परवा फोन आला होता. ती 10वीतली मुलगी आहे आणि आपल्या या बॅचमध्ये सगळ्यात लहान आहे ती. येस, हँड रेज केला तुम्ही. मला एक गोष्ट बोलायची होती की तुमच्यासारखेच बाहेर काम करणारे बरेच जण आहेत. पण मी तुम्हाला त्या दिवशी पण मेसेज केला होता की मॅडम थँक्यू, तुम्ही ऐकून घेता. म्हणजे एखादं इतक्या प्रॉब्लेम्स मध्ये असतं की जसं माझं इनिशियली झालं होतं की कोणीतरी माझं ऐकून घ्यावं. भलेही तुम्ही सोल्युशन नका देऊ, काही नका करू, पण मला जे मनात आहे ते मला बोलायचं. युट्यूब वरती किंवा इन्स्टावरती एक मॅडम खूप व्हायरल होत आहेत आता सध्या ड्यू टू दिस रिझन की हे त्या शिकवतायत. बट त्या मॅडमनी आजपर्यंत एकाही माणसासोबत किंवा लेडी सोबत त्या इनिशियली बोलत नाहीत. जे काम तुम्ही करता, भलेही आपल्याकडे आता आपण लोकांना अवेअर करतो, हा काउंट जरी लहान असला तरी तुम्ही इच अँड एव्हरी मेंबर सोबत फोनवरती बोलता. त्याला तुमच्या आयुष्यातले ते तुमचा वेळ देता, 5 मिनिटं असू दे, 10 मिनिटं असू दे, 1 तास असू दे, अर्धा तास असू दे, ते देणं म्हणजे खूप मॅजिक करून जातात गोष्टी. तेव्हा एनर्जी म्हणजे लिटरली आपण बोलत असताना ती एक्सचेंज होत असते. आमच्यातली काही निगेटिव्हिटी म्हणजे बऱ्याच जणांची निगेटिव्हिटी तुम्ही ऑब्झर्व करता, ती क्लिन्झिंग करता, नंतर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला देता. पण त्या मॅडमचं बघितलंय, त्या फीज लाखोनी घेतायत. लिटरली त्यांचं आपला जो सेशनचं लास्ट 3rd बॅच जे आहे, शी इज काउंटिंग इन लॅक्स. बट त्या बाईकडे लोकांशी बोलायला वेळ नाहीये, जी चुकीची गोष्ट आहे. तुम्ही जर ह्या फील्डमध्ये उतरताय ऍज अ करिअर म्हणून, तर तुम्हाला लोकांना वेळ देणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्या आयुष्यावरती काम करताय. म्हणजे असं नाहीये की एखादी सर्व्हिस घेतलीये, काम संपलंय, असं नाहीये तुमचं. तुम्ही आयुष्यभर लोकांच्या पाठीमागे उभे राहता. सो तुमचं नाव पण माझ्या फोनमध्ये ना प्रिया देव माणूस म्हणूनच सेव्ह आहे आता सुद्धा, की हे पहिल्याच दिवशी सेव्ह केलेलं होतं मी. जे मला आता बोलताना सुद्धा अंगावरती काटा येतोय की लोकांना तुम्ही ऐकून घ्या. त्यांचे प्रॉब्लेम्स खूप म्हणजे ऐकणारी माणसं खूप कमी झाली आहेत आजकाल, नाही ऐकून घेत कोणी कोणाचं. तर त्या मॅडमचं मला तेवढंच खटकलं. त्या लाखोनी पैसे घेतात. माझ्या 1-2 फ्रेंड्स त्यांच्याकडे जॉईन झालेले आहेत, फर्स्ट लेवलला, सेकंड लेवलला, दे आर गोईंग फॉर 3rd लेवल ऑल्सो. बट मला कुठेतरी ती गोष्ट खटकली आणि बाकीच्यांना पण मी अवेअर केलं की तुम्ही करताय बरोबर आहे, पण तुमचे प्रॉब्लेम्स पण सॉर्ट आउट होतील. पण समोरच्याने आपलं ऐकून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि ते तुम्ही करता त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. माझं पण ऐकून घेतलं. बडबड करायची तर सवय ऍज युज्युअल आपल्याला आहेच आहे, तुम्हाला पण मला पण. पण म्हणजे खूप छान, थँक्यू, खरंच थँक्यू.
थँक्यू सो मच. मला वाटतंय न्यू इयरचा मेसेज होता विनयाताईंचा, जसं त्यांनी सांगितलं की तुमचं नाव मी असं असं सेव्ह केलंय प्रिया देव माणूस. तर त्यांनी म्हणजे मला पण काटा आला अंगावर आणि त्यांनी मला न्यू इयरचा मेसेज पण तसाच दिलाय. मी तो वाचली आणि हँग झालं. म्हणजे मला पण तो क्षण असा खूप वेगळा होता. मी 2-3 दिवस त्याला रिप्लायच दिलेला नाहीये. तुम्हाला पण माहिती असेल. तर तुम्हाला वाटलं असेल, अरे मी एवढं लिहिलं पण यांचा रिप्लाय नाही. नाही. मला पण ती पॉझिटिव्हिटी इतकं प्रचंड तुम्ही प्रेम आणि रिस्पेक्ट देतात ना, तर आफ्टर ऑल मी पण एक ह्युमन बीइंग आहे नॉर्मल तुमच्यासारखी. खूप मोठं नाहीये. पण येस 2-4 गोष्टी मी तुमच्या आधी एक्सेप्ट केल्या आहे. जी काही पॉझिटिव्हिटी आहे, ग्रॅटिट्यूड आहे, फॉरगिव्हनेस आहे, हे काही दिवस आधी मी एक्सेप्ट केलंय. बाकी तुमच्यापेक्षा वेगळी मी काही नाहीये. सो थँक सो मच. हां, मी स्वराबद्दल सांगत होते. तर स्वरा आत्ता 10वी आहे. तिचा पण मला फोन आलेला होता. "बाळा तू बोलणार का?" "आहेस ना? कुठे गेली?" दिसली होती आत्ता जॉइन झालेली. हां. स्वरा कुठे गेली? सेजल स्वरा बोलेल का आत्ता? कदाचित व्हिडिओ ऑफ केलाय तर तिला भरून आलं असेल कदाचित. सो मला नाही वाटत ओके, ती हरकत बोलू नाही. शकते. तू मला हां. जे सांगितलं स्वराबद्दल, ते ॲक्चुअली तिने नव्हतंच सांगितलं मला फोनवर. तर तू सांगू शकतेस का? हां. एकच मिनिटं. मी ती ती कदाचित बोलू शकेल. तिने तिने सांगितलं तर जास्त चांगलं आहे. स्वरा, व्हिडिओ ऑन कर बाळा, बोल तू. किंवा येस, हॅलो. स्वरा, काही म्हणतायत का तुम्ही विनयताई? ठीक आहे, असू दे. कम्फर्टेबल नसेल तर हरकत नाही स्वरा. असं काही नाहीये. ओके. सेजल ताई तुम्ही बोलणार काही? ऍक्च्युली मला असं वाटतं की ते तिच्या बाबतीत आहे तर तिने नाही, सांगितलेलं जास्त स्वतःच्या चांगलं बाबतीत. आहे. स्वतःच्या पण बाबतीत. मी माझ्या बाबतीत नक्कीच, मी माझ्या बाबतीत सांगू शकते. मला हं. मला खूप म्हणजे खूप अनुभव येतायत. अ, म्हणजे खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये मी अनुभव करते. म्हणजे जसं ते आपलं पहिलं प्रोसेस झालं, की सगळ्या गोष्टींचा प्रवास बघायचा आणि ती प्रोसेस झाली. ची प्रोसेस झाली आणि माझं एक शेअर करते मी, की माझ्या बिल्डिंगच्या बाहेर मी काही वस्तू आणायला गेले होते आणि तेव्हा वॉचमनने म्हणजे सकाळची वेळ होती. मी खूप छान फ्रेश होऊन तयारी करून अशी बाहेर गेली. दूध आणलं मी आणि मला माझा वॉचमन बोलत होता, की "कौन से बिल्डिंग में जा रहे हो काम करने के लिए?" तर असं जर का आपल्याला कोणी विचारलं, की कुठल्या बिल्डिंगमध्ये आपण काम करायला चाललोय, तर ऑब्व्हियसली खूप राग येणार. सगळ्यात पहिले तर तीच रिएक्शन असणार. पण मी 2 मिनिटं पॉज घेतला आणि मला लेक्चरचं जे आदल्या दिवशी लेक्चर झालं होतं ते सगळं आठवलं, की लाइक त्या व्यक्तीचा प्रवास किंवा त्या वस्तूचा प्रवास काय झालेला आहे आणि ते एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आठवलं आणि त्या व्यक्तीला मनापासून थँक आणि प्लीज फॉरगिव्ह मी असं बोलले, की जसं प्रियाताईंनी सांगितलंय, की आपली ॲक्शन त्या वस्तू किंवा व्यक्तीची रिएक्शन असते. सो वी आर रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. सो मी त्यांना म्हटलं की ऐसा ये तरीका नहीं हुआ है होता है ऐसे बोलने के लिए. अगर आपको पूछना ही है तो ये पूछिए कि क्या काम है? भले ती एखादी बिल्डिंगमध्ये काम करणारी बाई जरी असली तरी सुद्धा. सो ॲज इफ माझी ती परीक्षा घेणं असेल, की मला ते एक्झॅक्टली. कितपत समजलं आहे आणि मी काय रिएक्शन देते. सो थँक्स ज्या पद्धतीने प्रियताई लेक्चर घेतायत ते रुजतंय म्हणजे ते आपल्या म्हणजे एक बोलतो ना, की सबकॉन्शियस माइंड पर्यंत ते जातंय आणि फक्त ते ऐकून नाही तर आचरणात इमिजिएटली येतायत. ही प्रोसेस अशी आहे अँड व्हेरी फॉर्च्युनेट की अशी गुरु लाभली आहे आणि मी तर नेहमी मेसेज पाठवत असते थँक यूचे वगैरे. म्हणजे कालही माझ्या मैत्रिणीशी बोलताना आत्ता आत्ता ॲक्चुअली आमचं फक्त नॉलेजचंच टॉक असतं. अँड त्याच्यात एवढी मस्त मजा येते. काल आम्ही बसलो होतो खाली तेव्हा मी म्हटलं, की एक संकल्प घेतलाय, की
परवाच्या सेशनमध्ये सांगितलं होतं ना, की गॉसिप चालू असेल तर हिंमत असेल तर बंद करा, नाहीतर उठून जा किंवा सांगा मला काहीतरी काम आहे. पण हिंमत असेल म्हणजे उठून पण नाही जायचं. त्यांना आपल्यासारखंच बनवायचं, की ही रेकी त्यांच्याही आयुष्यात पोहोचू दे आणि जेव्हा आपण 10-12 जणी भेटू, तेव्हा आपलं टॉक हे असेल. सो ते कालपासून सुरुवात झालेली आहे. मी बिनधास्त बोलली. जी आमच्यामध्ये क्वीन आहे गॉसिपची तिला सांगितलं, की "तू कर गं रेकी किती भारी असतं." मग ती बोलली, "हो, माझा नवरा तेच बोलला, की त्या सेजल सोबत राहत जा, तिच्याकडून खूप पॉझिटिव्हिटी मिळते." सो असं आम्ही आता सुरू केलेलं आहे. सो तुम्ही पण ब्लेस करा जरा, की आमच्या सगळ्यांना रेकी मिळून आमचं टॉक छान होईल. अँड प्रियाताईच्या बाबतीत येस, जेव्हा काही असे छोटे-छोटे मॅजिक्स होतात आयुष्यात, खूप होतायत, तेव्हा मनापासून काल मी माझ्या एका मैत्रिणीला असं सांगितलं, की ही प्रियाच्या मागच्या मागच्या ज्या पिढ्या झाल्यात त्यांना पण आणि येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना ना मनापासून खूप ब्लेसिंग्ज, इतके पॉझिटिव्ह ब्लेसिंग्ज निघतायत सिरियसली. सो थँक यू सो मच. थँक यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल शेअरिंग. आणि हां, माझ्या म्हणजे स्वरा जर का बोलली तर ओके आहे. पण येस, ती आता 10वीत आहे आणि तिला होम स्कूलिंग करतेय मी. तिचं प्रॉपर स्कूलिंग झालेलं नाहीये. तिला ना क्लास आहे, ना कोणी गाईड आहे. ती तिचं करते. मला जेवढं जमतंय तेवढं मी माझ्या पद्धतीने करते. तिला मी एक मॅथ्सच्यासाठी ट्युटर शोधत होते. मला तो सापडत नव्हता. पण मी लिटरली सरेंडर केलं होतं आणि ते मॅजिक घडलं अफर्मेशनमुळे. समोरून मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं, की मी तिचा क्लास घेईल आणि आज ती व्यक्ती, त्या व्यक्तीला पण खूप खूप थँक यू. ती स्वराचा क्लास घेते आणि स्वराच्या लाईफमध्ये खूप बदल जाणवतायत. तिला स्वतःला सुद्धा आणि मला सुद्धा. म्हणजे काही गोष्टी तिच्या ज्या इमोशनली अडकलेल्या होत्या, ज्या ऑब्स्टिकल बनत होत्या, पण आज त्या पूर्ण क्लिअर व्हायला लागल्यात. आणि धिस इज द राइट एज आय थिंक, की प्रत्येक आयांनी त्यांच्या मुलांना हे द्यावं. इट्स ओके बाळा, नो सो प्रॉब्लेम. येस. थँक यू सो तिचे रिलेशन सुद्धा खूप छान झालेत. म्हणजे ते बहीण भावांचं असतं ना टॉम अँड जेरी, तर ते तसं व्हायचं. पण आज ती सगळ्यांना थँक बोलते, सॉरी बोलतेय आणि त्याच्यामुळे बहीण भावांचं नातं इतकं छान झालंय, की त्या लहान भावाला आनंदी बघून ही अजून आनंदी होतीये. येस. थँक यू थँक सो मच. ओके. सेजलताईंची आणि माझी ओळख जवळपास 5 वर्ष पूर्वीची आहे. पण आमचं फारसं तेवढं बोलणं नाहीये. पूर्वी झालं होतं, मध्ये 2-3 वर्षाचा गॅप झाला. त्यावेळेला माझा हा प्रवास नव्हता. मग त्या गॅपच्या नंतर त्यांचा एक वेगळा प्रवास सुरू झाला, माझा एक वेगळा सुरू झाला आणि अचानक मागच्या रेकीच्या बॅचला सेजलताईंना असं झालं, की इतके दिवस झाले, 1.5-2 वर्ष झाले त्या बघतायत रेकीचे क्लासेस मी घेते. इतक्या बॅचेस झाल्या म्हणजे जवळपास 12 की 13 बॅचेस नंतर त्यांना मागच्या बॅचला असं वाटलं, की आता मी जॉइन करावं. मग त्यांनी मागच्या बॅचला जॉइन केलं आणि ह्या बॅचला स्वरा म्हणजे त्यांची मुलगी आहे, जी आता 10वीत आहे. तर सेजल त्यांचं असं झालं, की भरपूर फॅमिली त्यांची डिस्टर्ब आहे. पण त्यांनी मला फोनवर हे सांगितलं, की जे मी तुम्हाला सांगितलंय अफर्मेशन, की जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह बोला, अन्न आणि पाणी चार्ज करा. जेवण तयार करताना ज्या व्यक्तीला तुम्ही जेवण वाढणार आहात किंवा ज्याच्याशी तुम्हाला रिलेशन हील करायचंय, ज्याच्या सोबत प्रॉब्लेम सुरू आहे, त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह बोला. प्रेमपूर्वक ती वाक्य किंवा शब्द असू द्यात आणि ते जेवण त्याला वाढा. त्यांनी तेवढंच केलं 8 दिवस. तर ऍटलिस्ट घरामध्ये जे त्यांचं टॉम अँड जेरी सुरू होतं, तू मेमे सुरू होतं, खूप जास्त हाय लेवलला ते पूर्ण बंद झालेलं आहे. फायनान्शियल पण आता त्यांचे मार्ग मोकळे व्हायला लागलेले होते. प्रचंड खराब फायनान्शियल परिस्थिती त्यांनी सांगितली, पण त्यातनं आता त्यांना मार्ग मिळत आहेत. तर हे त्यांच्याबद्दल आहे. पीस ऑफ माइंड प्रचंड वाढलेला आहे. म्हणजे जे एक्झाम्पल त्यांनी आता दिलं, की एक व्यक्ती अचानक त्यांना विचारला, की तुम्ही कुठे कामाला चालले? त्यावेळेला नॉर्मली काय होतं, आपला पारा चढतो, की मला असं काय कुणी विचारलं, ज्या पद्धतीने त्याने विचारलेलं होतं. पण त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली सगळ्यात पहिले रिॲक्शन म्हणून. कारण का ती इनर स्माईल होती. त्यांना ते कळून चुकलं, की माझी परीक्षा घेतली जाते. काल रात्रीच हे सेशन झालंय. 9ची त्यांची बॅच होती. त्यांना ते आठवलं, की रात्रीच आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यूचं सेशन झालंय. तर ही माझी एक्झाम घेतली जाते.
आता स्वराच्या बाबतीत त्यांचं होम स्कूलिंग आहे, फॅमिली डिस्टर्ब आहे म्हणून स्वराला थोडंसं 10वी पण आहे, टेन्शन आहे. आणि एक टीन एज सुरू आहे. तिचा एक वेगळा स्ट्रगल सुरू आहे टीन एज मधला. 10वीचं वेगळं, फॅमिली मॅटर वेगळं, असं सगळं ती भांबावलेली आहे. पण ह्या सेशन्समुळे म्हणजे तिच्या आईमध्ये तिने जे बदल बघितले मागच्या बॅचला, त्यामुळे ती स्वतःहून म्हणाली मला बॅच जॉईन करायची. ज्या वेळेला कुणीच ऍडमिशन घेतलेली नव्हती तेव्हा फक्त स्वराची ऍडमिशन झालेली होती आणि फुल फी पे करून ती एकटी मुलगी इथे बसलेली आहे. स्वरा आणि स्वप्नजाताई डेंटिस्ट आहेत. तर ह्या दोघी जणी अशा आहे की त्यांनी पूर्ण एनर्जी एक्सचेंज देऊन त्या इथे बसल्या. त्या दोघींनी ऍडमिशन घेतलेली आहे. पण काही एक कारणास्तव मी पुन्हा हा प्रवास सुरू केला. जशी मला वरून आज्ञा झाली की फ्री बॅच तुला आता एखादी घ्यावी लागेल किंवा पुढेही काही घ्यावे लागतील, तर या पद्धतीने. अजून एक सेजलताईंनाच अनुभव सांगितला त्यांच्या मैत्रिणीचा. त्या पण ह्या आत्ता आहेत म्हणे इथे, पण माझ्याशी बोलल्या नाहीयेत. तर त्यांनी हे सांगितलं की त्यांना प्रचंड पॉझिटिव्ह वाटतंय, हॅपी वाटतंय, शांत वाटतंय, सुखद वाटतंय. बहुतेक आता त्यांनी दिलं म्हणजे तुम्हीच का अश्विनी सुत्रावे. तर त्यांनी फुलाच्या हो हो झाडाला, तुम्ही बोलू शकतात का? बरं होईल तुम्ही बोललात तर, हो. मी बोलण्यापेक्षा. ऍक्च्युली माझ्याकडे जस्ट थोडे 15 दिवसच झाले, मी गोकर्णाचं झाड लावलं होतं. ते पूर्ण सुकून गेलेलं होतं, गावाला गेली होती म्हणून. तर जस्ट असे 10-12 पानं आले असतील त्याला या 4-5 दिवसांमध्ये. आणि जेव्हा आपलं हे सेशन चालू झालं त्याच्या बहुतेक दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीपासनं मी त्याला रोज हेच आपले अफर्मेशन बोलत होते. अरे बापरे, तुला किती छान फुलं आलीत. आणि लिटरली मला ते झोपेत दिसलं सुद्धा की त्याला 4-5 अशी फुलं आली. आणि सकाळी उठून बघते तर 2 अशी एकदम ब्ल्यू कलरची छान गोड फुलं होती त्याला. तर मी सेजलला तेच सांगितलं, म्हणलं बघ सेजल, म्हणजे जस्ट मी एकच दिवस त्या झाडाला एवढ्या प्रेमाने बोलली, हात फिरवला, तर त्यांनी लगेच मला फुलं दिली. तर अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या चालू झाल्यात. म्हणजे आनंदी राहणं म्हणा किंवा चिडचिड पण कमी झाली आहे. आणि थोडा बहुत प्रयत्न करते की घरातले पण रिलेशन्स व्हावे. त्या अन्नाच्या वाटे वगैरे आपण जे स्वयंपाक बनवतोय त्याच्याने चालू आहेत प्रयत्न. आणि गॅरंटी आहे की नक्की फुलफिल होतील ह्या सगळ्या गोष्टी. येस, थँक्यू सो मच. झाडाला थँक्यू. प्रेम दिलं, त्याच्याकडे प्रेमाने बघितलं, प्रेमाने बोलल्या आणि त्या झाडाला फुलं यायला सुरुवात झाली. बघा किती छान हो, मॅजिक आहे. नक्कीच. अजून तर रेकीची ऊर्जा घेतली पण नाही आणि रेकीची ऊर्जा त्या झाडाला दिली पण नाही, तरी एवढं मॅजिक. आणि जर रेकीला कनेक्ट झाला तर अजून काय काय होऊ शकतं, खूप काही होऊ शकतं, है ना? तर नाही आता म्हणजे असं बरंच अजून एक अनुभव सांगते. येस. गार्डन मध्ये जस्ट आम्ही सेजल आणि मी रोजच भेटतो तसं. पण परवा भेटलं ती एनर्जी एक्स्ट्रीमच होती. म्हणजे समोरचे विचार होते नेमकं तुमचं दोघींचं चाललं काय, एवढं काय आय लव्ह यू एकमेकाला बोलताय म्हणून. सो ते खूप असं म्हणजे एनर्जेटिक वातावरण आजूबाजूला तयार झालं ह्या सगळ्या गोष्टीतून. ओके, छान. येस, थँक्यू सो मच. ओके, तर आता आपण समजून घेऊ की हे मॅजिक कसे होत आहेत, काय होत आहेत. आता पहिली गोष्ट तर आत्ता जे सांगितले इथे एक्सपिरियन्स, हे सगळे ह्याच बॅचचे आहेत, तुमच्याच बॅचचे आहेत. अजून रेकीचं इंट्रोडक्शन व्हायचंय किंवा रेकी ऊर्जा वापरायची आहे. पण आता थोडक्यात मला असं क्लिअर झालंय की बेस तयार झालाय, पॉझिटिव्हिटी तुम्ही ऍक्सेप्ट केलेली आहे, है ना? तुमच्यामध्ये अवेअरनेस आलेला आहे की पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, पॉझिटिव्ह ऐकलं पाहिजे, पॉझिटिव्ह वागलं पाहिजे, ठरवून जाणीवपूर्वक. निगेटिव्हिटी अजिबात मनामध्ये येऊ द्यायची नाहीये. आली की लगेच कट कट कट, डिलीट 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 करायची. कुणी जर बोलत असेल तर ते ऐकायचं सुद्धा नाहीये. म्हणजे इव्हन स्ट्रिक्टली जेवण बनवताना आणि जेवताना स्ट्रिक्टली न्यूज बंद, सिरियल्स बंद. हा ठीक आहे, कोण बनेगा करोडपती बघतायत किंवा फनी किंवा एंटरटेनमेंट, जे हेल्दी एंटरटेनमेंट आहे, फॅमिली शो आहे, तर तो ठीक आहे एक वेळ, इट्स ओके. ओके, पण सिरियल्स, मूवीज आणि न्यूज कम्प्लीट घरामधून बंद झाले पाहिजे. ठीक आहे. जेवण तयार करताना कुठलंही तुमच्या आवडीचं स्तोत्र, मंत्र, प्रार्थना किंवा जस्ट ओमकार या पद्धतीने, पिक्चरची गाणी लावू नका. ओके, ठीक आहे. तर जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह घ्यायचंय आणि द्यायचंय. बदल सुरुवात होत आहे. आता काय झालंय, तुम्ही पूर्णपणे ना, म्हणजे पूर्णपणे नाही म्हणता येणार, काही गोष्टी असतील पण स्टक.
पण बऱ्यापैकी तुम्ही तयार झालेले आहात रेकीला कनेक्ट होण्यासाठी. सो आपण इंट्रोडक्शन बघूया. तर रेकी म्हणजे काय आहे? तर एक विश्वव्यापी युनिव्हर्सल ऊर्जा आहे. ठीक आहे? ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. जसा आपला पर्सनल हा श्वास सुरू आहे. आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. आपल्याला जाणवतंय का? सगळं नॅचरल सुरू आहे. पण जर तुम्ही एक पॉज घेतला, ताठ बसलात, डोळे बंद केले, तर तुम्हाला जाणवेल की तुम्ही श्वास घेत आहात, श्वास सोडत आहात. पण आपल्यासाठी तो किती इझी आहे, किती नॉर्मल आहे, किती सहज आहे. ती ऊर्जा जी आहे आपली श्वासाची, तेच सगळं काही आहे, तेच शाश्वत आहे, तेच सत्य आहे. असंच ह्या संपूर्ण ब्रह्मांडाची सुद्धा एक ऊर्जा आहे. या संपूर्ण ब्रह्मांडाचा सुद्धा एक श्वास आहे. ती जी ऊर्जा आहे त्याला रेकी असं म्हटलं जातं. आता रेकी हा शब्द जपानी आहे. तो कसा आलाय ते पण सांगते. आता ही जी ऊर्जा आहे तर ही पांढऱ्या रंगाच्या लाईटमध्ये इमॅजिन केली जाते. त्या रेखी ऊर्जेला बोलवलं जातं. तिला रेखी शक्ती, रेखी मा असं म्हटलं जातं. आता ही रेखी ऊर्जा जी आहे, ही कुठल्याही धर्माची नाही, कुठल्याही देशाची नाही, कुठल्याही जातीची, पंथाची, समाजाची कुठलीच नाही. कारण ही विश्वाची आहे, ब्रह्मांडाची आहे. ठीक आहे? तर असं नाहीये की ही कुठल्या तरी धर्माची आहे, मग मला चालेल की नाही, है ना? असं अजिबात नाही. त्याच्यानंतर रेकीची प्रॅक्टिस करताना, रेकीला बोलवताना, रेकीची मदत घेऊन स्वतःला किंवा इतरांना हील करताना सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र काहीच नाही. तुम्ही कधीही ह्या शक्तीला बोलवू शकतात आणि तिचा उपयोग करून घेऊ शकतात, स्वतःसाठी सुद्धा, इतरांसाठी सुद्धा. ठीक आहे? हे कुठल्या धर्माचं नाहीये, हे कुठल्या देवाचं नाहीये. त्याच्यामुळे मला पिरियड्स आहे, मग मी सेशनला येऊ की नाही? मला ह्या बॅचला पण एक दोघींचे मेसेज आले होते. आमचं पिरियड्स सुरू आहे, मग आम्ही सेशनला आलं तर चालेल का? किंवा नाही यायचं का? है ना? तर काहीच नाही. सगळं माइंड पॉवर आहे. रेकी कशावर काम करते? तर तुमच्या माइंड पॉवरवर काम करते. ठीक आहे? तर पिरियड्सचा काहीच संबंध नाहीये. घरामध्ये सूतक आहे त्याचा काहीच संबंध नाहीये. विरधी आलीये त्याचा काहीच संबंध नाहीये. कारण तो एक श्वास आहे, ती एक ऊर्जा आहे. ठीक आहे? त्यानंतर मेल, फिमेल, लहान, मोठं असं काहीही नाहीये. जसं आता सेजल ताईंनी सांगितलं किंवा मी प्रत्येक बॅचला सांगते, की मुलांचं एकदा 12-13 वर्षाची मुलं झाले, की त्यांना हे दिलंच पाहिजे. आता मला असं वाटतं मी स्पेशल तीच बॅच अनाउन्स करू. ओन्ली 12 ते 15 किंवा ओन्ली फॉर प्रेग्नंट वुमन, है ना? किंवा ओन्ली फॉर टीनेज रेकीचे हे सेशन्स, है ना? कारण आता एकत्र असल्यामुळे फ्लोमध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात. पण मग असं झालं की ती एकटी आता टीनेजची मुलगी ऍज अ स्टुडंट, तुम्ही सगळे आपण अबव्ह 40 आहोत, है ना? तर आता काय केलं पाहिजे, मी मला असं जाणवायला लागलंय की एज ग्रुप ठरवून तेवढाच एज ग्रुपची ती बॅच असं काहीतरी सुरू करायला लागणार आहे, जर बदल घडवून आणायचे असतील तर, है ना? तर जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, लहान, मोठं असं काही नाहीये. ही प्रत्येकासाठी आहे आणि घरामध्ये ना ऍटलिस्ट एक, ऍक्च्युली घरामध्ये प्रत्येक व्यक्ती रेकी हिलर झाला पाहिजे, प्रत्येकाने रेकी आत्मसात केली पाहिजे. पण नाहीच काही तर ऍटलिस्ट एक, किंवा घरातली जी करती बाई आहे, आई आहे, जी सगळ्यांचं बघते, सगळ्यांना सांभाळते, तिने तरी रेकी हिलर झालंच पाहिजे. ठीक आहे? आता रेकीच्या 3 लेव्हल्स आहेत. आत्ता तुम्ही आहात रेकी लेव्हल 1 ला. रेकीचे पण प्रकार आहेत. तर त्यातला जो मूळ प्रकार आहे, पारंपरिक जो आहे, प्युअर जो आहे, ऑथेंटिक जे आहे, उसुई रेकी, ती उसुई रेकी आपण इथे घेत आहोत. आत्ता जे आपण घेतोय ते आहे मूळ उसुई रेकी. आता आधी कालपर्यंतच्या झालेल्या सेशन्सचा आणि रेकीचा असा काही संबंध नाहीये. ठीक आहे? पण रेकी ही माइंड पॉवर आहे. तुम्ही म्हणजे असं फुल निगेटिव्ह आहात, डाऊन एनर्जी आहे, तर तुम्ही तिला कनेक्ट होऊच शकत नाही. तर त्या रेकीला कनेक्ट होण्यासाठी, स्वतःची पात्रता वाढवण्यासाठी म्हणून ते आधीचे सेशन झाले आपले. ठीक आहे? तर रेकीच्या 3 लेवल आहे. मूळ उसुई रेकी जी आहे पारंपरिक पद्धतीने, ती आपण घेत आहोत. तर पहिली जी लेवल आहे, 5 लेवल्स आहे. पहिल्या लेवलमध्ये आपण आत्ता आहोत. तर ह्या लेवलची जी ऊर्जा आहे ती 10% असते. किती असते?
10%. म्हणजे तुमची आता दीक्षा होईल. आता दीक्षा काय ते पण सांगते आहे पुढे. तर रेकीची जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला तुम्ही कनेक्ट जे होतात, ती ऊर्जा तुमच्यामध्ये जी संचार करायला लागते, ती असते 10%. आता होतं काय, रेकीची प्रत्येक एक दीक्षा काय करते, तुमचे ह्या जन्मीचे कार्मिक ब्लॉकेजेस किंवा मागच्या कुठल्याही जन्मीचे कार्मिक ब्लॉकेजेस म्हणजे काय, की कळत नकळत केलेले चुकीचे कर्म, कळत नकळत मग ते शब्दातून असेल किंवा कृतीतून असेल, तर असे जे आपण कर्म करतो आपल्याही कळत नकळत ह्या जन्मात असतील, मागच्या जन्मात असतील, तर ते आपलं प्रारब्ध तयार होत जातं, कर्म तयार होत जातं आणि आपल्या पुढच्या प्रगतीसाठी ते अडथळे ठरत जातं. तर 10% ते कर्म इथे वॉश होतं, धुतलं जातं रेकी लेवल 1 नंतर. असे खूप लोक आहेत की ज्यांना प्रचंड त्रास होता लाईफमध्ये प्रत्येक एरियामध्ये, पण दीक्षा झाली आणि असं मॅजिक झालं चुटकी वाजवल्यासारखं, है ना. तर हे प्रत्येकाच्याच बाबतीत लगेच दुसऱ्या दिवशी होईल असं नाहीये. कोणी इतकी पहिले 5 दिवस स्वतःवर किती काम केलंय ते मॅटर करतं. म्हणजे तुम्ही जर प्रामाणिकपणे आधीचे हे आपले 5 दिवस खूप प्रामाणिकपणे स्वतःवर काम केलं असेल, कंप्लेंट्स निघून जाणं किंवा अवेअर राहणं, प्रत्येक वस्तूवर नजर गेली की सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणणं, है ना. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या जर तुम्ही जाणीवपूर्वक व्यवस्थित मनापासून केलेल्या असतील, विश्वास ठेवून केलेल्या असतील, तर दीक्षा झाल्या झाल्या असं होतं की एखादा मोठा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे. तर तुमचा सरेंडरनेस आणि तुमचा विश्वास खूप मॅटर करतो. म्हणजे इतकं जास्ती आपली लाईफ डिस्टर्ब असते आणि त्यामध्ये ही जी 10% ऊर्जा आहे ना, ही खूप मोठा बदल घडवून आणते. 10% पण खूप मोठा बदल घडवून आणू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकी लेव्हल 2 मध्ये काय होतं, तर रेकी लेव्हल 2 मध्ये तुम्हाला सिम्बॉल्सची दीक्षा मिळते. 3 सिम्बॉल्स असतात. ते सिम्बॉल्स तुम्हाला दीक्षेत दिले जातात आणि तुम्हाला ते सिम्बॉल्स वापरावे लागतात. त्या सिम्बॉल्सची ऊर्जा असते 50%. ठीक आहे. मग ते सिम्बॉल्स आहे ना, आपण कसं वापरू शकतो, डायरेक्ट समोरच्याच्या ब्रेनवर आपण काम करतो. म्हणजे त्याच्या माइंड स्टेटवर आपण काम करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्याला बदलायचंय. हां, आता खरं हे नाही झालं पाहिजे, है ना. आपण कुणाला असं नाही डायरेक्ट बदलू शकत, पण येस ऑफकोर्स बदलू शकतो, बदलावं लागतं आपल्याला. तर एखाद्याशी डायरेक्ट कनेक्ट होणं जे आहे, म्हणजे तुमचा खूप प्रामाणिक प्रयत्न आहे, की मी तर खूप चांगलं वागते, समोरच्याने माझ्याशी चांगलं वागावं किंवा मला त्याला एखादी ही गोष्ट सांगायची आहे, पण ती आपण डायरेक्ट सांगू शकत नाहीये. तर टेलिपॅथी असतं सेकंड लेव्हलला, टेलिपॅथी असतं, तिथे सिम्बॉल्स असतात आणि त्या सिम्बॉल्सच्या द्वारे किंवा विश बॉक्स असतो, विश शीट असते, क्रिस्टल्स असतात, असं बऱ्याच गोष्टी आहेत. बरेच तिथे टॉपिक्स कव्हर होतात. तर त्या सगळ्याच्या माध्यमातून आपण समोरच्या व्यक्तीला हील करू शकतो. मग ती व्यक्ती कुठे का असे ना जगाच्या पाठीवर, जसं आज मी एका दुसऱ्या ठिकाणी आहे, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आहात, पण मी हील करू शकते ना तुम्हाला. होतायत ना बदल तुमच्यामध्ये, जाणवतायत ना बदल. एक ताई कंटिन्यू फोन वाजवत होत्या ज्या वेळेला मी ही पोस्ट टाकत होती. 6 तारखेपासून आपली बॅच सुरू झाली आणि अ, मग बोलणं नाही झालं. त्यांची इच्छा होती जॉईन करायची, पण त्यांचा शेवटी आज फोन आला दुपारी. म्हणे मला करायचंय. म्हटलं बॅच तर सुरू झालीये. हट्ट आणि आग्रह असा आहे त्यांचा, मला ऑफलाईनच करायचंय. म्हणजे बघा कसे चुकीचे हट्ट आणि आग्रह आपण धरून बसतो आणि कसे, तर खूप म्हणजे अडचणीत किंवा फ्रस्ट्रेट असं होऊन त्यांचा फोन होता. पण बघा, केलं असतं जॉईन तर काही फरक पडला असता का? आता मिळाले ना तुम्हाला रिझल्ट, पण असे चुकीचे हट्ट असतात, की नाही ऑनलाईन मला काही कळणार नाही, मला ऑफलाईनच पाहिजे. है ना? पण जमतंय ना? ऑनलाईन सेशन चालू आहे आपलं. तुम्ही काही चेहरे मला रोज व्यवस्थित व्हिडिओवर दिसतायत. प्रामाणिकपणे तुम्ही करतायत सेशन. जमतंय ना सेशन? झालेत ना बदल तुमच्यामध्ये? तर तुमच्या आजूबाजूला अशा काही मैत्रिणी असतील चुकीचे हट्ट धरून बसलेल्या, की ऑफलाईनच पाहिजे, ऑनलाईन असं कुठे होतं का? तर त्यांना थोडंसं समजावून सांगा. एखादीचं आयुष्य तुमच्या माध्यमातून होऊ दे चांगलं. है ना? तर तुम्ही जे मागतायत ना, त्याच्यापेक्षा खूप काही मिळेल. जर एखाद्याचं आयुष्य तुमच्या माध्यमातून सुधारलं किंवा आनंदी झालं ना, तर ते तुम्हाला खूप काही देऊन जाईल. तर जसं आत्ता हे सुरू आहे, तसं सेकंड लेव्हलमध्ये आहे, की तुम्ही कुठेही असाल जगाच्या पाठीवर आणि तुमचे रिलेटिव्हज, तुमचे फ्रेंड्स, तुमचे क्लायंट जगाच्या पाठीवर कुठेही असतील, तर तुम्ही त्यांना सेकंड लेव्हलपासून हील करू शकता.
ठीक आहे. काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत की आधी स्वतःला हील करा. आधी स्वतःच्या घरात जे मेंबर्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत, 4 भिंतीमध्ये तुम्ही जे एकत्र राहतात, आधी त्यांना हील करा आणि त्यांना हील केल्याच्या नंतर मग तुम्ही क्लायंट घेऊ शकता. पण जोपर्यंत तुम्ही तुमचीच लाईफ प्रॉपर सेट केलेली नाहीये आणि तुम्ही इतरांना हिलिंग देतायत, तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. ठीक आहे. असे खूप प्लॅटफॉर्म मी बघितले की त्यांनी असं सांगितलं, सेकंड लेवल पासून तुम्ही क्लायंट घेऊ शकता, इतरांना हील करू शकता. आणि मग इथे ना तेच बिंबवलं गेलं की हा तुमच्यासाठी इन्कम सोर्स आहे. सेकंड लेवलला लोकांनी ऍडमिशन घ्यावी यासाठी इतका ब्रेन वॉश केला की सेकंड लेवल पासून तुम्ही रेकी हिलिंगसाठी क्लायंट घेऊ शकतात आणि लेडीजने पटापट पटापट ऍडमिशन यासाठीच घेतल्या. आणि काही नाही, सेकंड लेवल झाली, थर्ड लेवल झाली ना, स्वतःच्या आयुष्यात काही फरक आहे ना त्यांचं हिलिंग काम करते. कारण बॅक ऑफ द माइंड काय आहे? मला पैसा कमवायचा आहे. तर असे पण खूप लोक आहेत. तर तसं करू नका. मी जे तुम्हाला देणार आहे ते खूप प्रामाणिकपणे आणि पारंपरिक पद्धतीने देणार आहे. अट एकच आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःला हील करत नाही, तोपर्यंत तुम्ही इतरांना हील करू नका. ते वर्क करणार नाही. ठीक आहे. येस, ऑफकोर्स केलं जातं, म्हणजे शिकवले जातात ते टॉपिक्स तुम्हाला. ठीक आहे. मग रेकी लेवल 2 मध्ये तुम्ही काय करू शकता? जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग तुम्ही देऊ शकता आणि कुठलाही प्रॉब्लेम मॅजिकली सॉल्व्ह करू शकता. तो मेंटल लेवलला असेल, इमोशनल लेवलला असेल, फायनान्स लेवलला असेल, रिलेशनशिप असेल, स्पिरिच्युअलिटी असेल, अजून काय असतं, फिजिकल हेल्थ असेल किंवा एनी तुमची विश असेल भौतिक आयुष्यातली, घर, गाडी, बंगला, व्हॉटेवर, है ना. तर हे सगळं इतके मॅजिकल एक्सपिरियन्स आहे की विश बॉक्समध्ये विश शीट लिहिली आणि ती मॅनिफेस्ट झाली. विश शीट टाकली, मॅनिफेस्ट झाली. विश शीट टाकली, मॅनिफेस्ट झाली. इतके एक्सपिरियन्सेस आहेत. तर ते जुने सगळे लोक आता इथे नाहीयेत, मला स्क्रीनवर दिसत नाहीये, पण त्यांनी फोनवर सांगितलंय, लाईव्ह सेशनला सांगितलंय, व्हॉट्सअपला लिहून पाठवलंय, गुगलला आहे. भरपूर मॅजिक झालेले आहेत सेकंड लेवल पासून. ठीक आहे. थर्ड लेवलमध्ये काय होतं, तर तुम्ही मास्टर होतात, रेकी मास्टर. ठीक आहे. तुम्हाला तिथे एक मास्टर सिम्बॉल मिळतो, ज्या सिम्बॉलची एनर्जी असते पूर्ण 100%. आता सिम्बॉल म्हणजे काय असतं, जसं मी आता म्हटलं तुम्हाला स्वस्तिक, तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी चित्र आलं, तुम्हाला मी म्हटलं ओम, तुमच्या डोळ्यासमोर आलं. तर असे रेकीचे काही सिम्बॉल्स आहेत. आता तुम्हीच विचार करा, तुमच्या जन्मापासून आत्तापर्यंत आपण हिंदू धर्मात आहोत, तर स्वस्तिक, ओम, शुभ, लाभ, त्रिशूळ, गोपद्म हे सिम्बॉल्स आपण दरवाजावर ऍज अ स्टिकर लावतो किंवा रांगोळीमध्ये काढतो. पण हे का? हे कुठून आले? हे का काढायचे? हे कसे काम करतात? याचं महत्व किंवा काहीतरी माहिती का आपल्याला? नाही. आपल्या आईने केलं, आपल्या आजीने केलं, आपल्या धर्मात आहे, त्या धर्माची व्याख्या पण माहिती नाही, पण आपण ते करतोय, करतोय, करतोय. है ना? पण शुभ असतं एवढं, हं. शुभ असतं एवढंच आपण ऐकत आलोय की शुभ असतं म्हणून करायचं. हां. पण ते का शुभ, ते कसं शुभ, ते कसं वर्क करतं, काही नाही. तर YouTubeला पण आपलं सेशन आहे. मला वाटतं दिवाळीचं की नवरात्रीचं सेशन आहे. तर त्यात हे पण सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर जसं-जसं वेळ मिळेल YouTubeवरचे सगळे सेशन्स ऐकत राहा आपले. एक फरक काय आहे इतर क्लासेस आणि आपलं, की म्हणजे इतर ठिकाणी तुम्ही पॉडकास्ट जर ऐकत असाल किंवा रील्स ऐकत असाल, तर काय होतं, तुम्हाला खूप आहे ना माहिती मिळते. ठीक आहे. माहिती मिळते, ज्ञान नाही मिळत. रील्समध्ये, पॉडकास्टमध्ये काय इन्फ्लुअन्स केला जातो, की तुम्ही त्यांच्या क्लासेसमध्ये आलं पाहिजे किंवा त्यांच्याकडून त्या वस्तू, क्रिस्टल्स, रत्न किंवा जे काही रेमेडी असेल ते घेतलं पाहिजे. पण आपल्या ह्या क्लासमध्ये काय होतं, की तुम्ही काही गोष्टी ना आचरणात आणायला लागतात, आत्मसात करतात. त्या प्रॅक्टिसेस सुरू करतात. आता मला सांगा, मी जे काही सांगितलं ते काही जगावेगळं आहे का? जिथे जिथे कीर्तन होतात, व्याख्यानं होतात, भागवत सप्ताह होतात किंवा आपलं धर्माचं जे पण असेल, पारायण असतील, स्वामी समर्थ केंद्र असतील, तिथे ह्या गोष्टी सांगत नाही का तुम्हाला? सांगतात की नाही केंद्रामध्ये पण ह्या गोष्टी. पण त्या आपण आत्मसात खरंच केल्याय का? आचरणात खरंच आणल्याय का? नाही. तर आपला हा क्लास असा आहे की इथून तुम्ही ना ते आपोआप आत्मसात करायला लागतात, आचरणात आणायला लागतात. है ना? तर
असं आहे की सिम्बॉल्स आहेत, त्या सिम्बॉल्सचे काही अर्थ आहेत, ते सिम्बॉल्स का वापरायचे, ते कसे काम करतात, तुमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करतात, असं सगळं तिथे आहे. आणि जगाच्या पाठीवरचा असा एकही प्रॉब्लेम नाही की जो रेकीने सॉल्व्ह होत नाही. खरं तर रेकी ही एकमेव रेमेडी आहे. रेकी मीन्स काय? एनर्जी हिलिंग. एनर्जी हिलिंग ही एकमेव रेमेडी अशी आहे की जी तुमच्या कर्मांवर जाऊन, प्रारब्धांवर जाऊन काम करते. तर पहिल्या लेवलला 10% कर्मा तुमचे क्लिअर होतात, 10% तुम्हाला गती मिळते. म्हणजे एखाद्याचं आयुष्य असं असेल की माझं छान चाललंय, काही मला त्रास नाही, मी रेकी केलं काय नाही केलं काय काही फरक पडत नाही, माझं छान चाललंय. पण पण जे समथिंग मिसिंग असतं ना, सगळं छान आहे पण काहीतरी मिस आहे, ते फुलफिलमेंट तुम्हाला इथे मिळते. आत्मिक समाधान जे आहे ना, ते तुम्हाला इथे मिळतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये 10x स्पीड वाढतो. तुमच्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये जिथे जिथे तुम्ही स्टक झालेले आहात, तर तिथे पहिल्या लेवल नंतर तुमचा तो स्पीड वाढलेला तुम्हाला दिसून येईल. दुसऱ्या लेवलला काय होतं, 50% ऊर्जांनी तुम्ही परिपूर्ण होतात आणि मग तुम्ही इतरांना सुद्धा हिलिंग करू शकतात. तिसऱ्या लेवलला तुम्ही मास्टर होतात, तुम्हाला मास्टर सिम्बॉल मिळतो आणि तुम्ही फुल फ्लेज ॲज अ मास्टर हिलर कुणालाही फुल फ्लेज तुम्ही क्लायंट घेऊन काम करू शकतात. स्वतःचं अर्निंग इन्कम सोर्स ॲज अ हाऊसवाईफ पण तुम्ही सुरू करू शकतात. आत्ता माझ्याकडेच असं झालंय, खूप फोन मेसेजेस आहेत, तुम्ही पण काही जणी आहात त्यातल्या, की आम्हाला 1 to 1 रेकी हिलिंग द्या. आता रेकी हिलिंग देणं ही काही मजाक नाही, ही साधी गोष्ट नाही. आपली एनर्जी तिथे आपल्याला लावायला लागते. आपण तेवढं ड्रेन होतो, है ना? आणि मी असं प्रत्येकाला किती जणांना देत बसू ना, तुमच्याच सारखे माझ्याकडे 24 तास आहे, तुमच्याच सारखी मी एक संसारी बाई आहे, सगळ्या जबाबदार आहे. मी प्रत्येकीला किती एनर्जी देणार ना, कुठेतरी मला पण लिमिटेशन्स आहेत ना. आणि मी तुम्हाला हिलिंग देईल आणि तुम्ही स्वतःच्या स्वतः हिलिंग घेणार, याच्यात काही फरक तर असेल की नाही? मला पैसे मिळतात म्हणून मी हिलिंग देणार आणि तुम्हाला खरंच स्वतःला बरं करायचंय म्हणून तुम्ही हिलिंग घेणार, काही तर फरक असेल की नाही? तर आणि असं नाही होत ना की एका सेशनचं तुम्ही मला फी दिली आणि मी हिलिंग दिलं आणि झालं, असं होईल का? तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? नाही. कारण कितीतरी जन्म आपले झालेले आहे, कितीतरी जन्मात आपण कळत नकळत शब्दातून, कृतीतून चुकीची कामं केलेत आणि ते सगळं प्रारब्ध भोगण्यासाठी हा जन्म झालेला आहे आणि सगळं ते आपण भोगतोय आणि माझ्या एका सेशन नंतर लगेच तुमचा प्रॉब्लेम मॅजिकली सॉल्व्ह होईल हे असं कधीच नाही होणार. तर काही सेटिंग्स असतात, काही सेशन्स तुम्हाला सुरुवातीला तुमची सगळी निगेटिव्हिटी काढावी लागते आणि ती सगळी निगेटिव्हिटी काढल्यानंतर जे उरतं ते असतं तुमचा रिझल्ट. म्हणजे तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो. बरोबर आहे? आता मला सांगा, तुम्ही एक प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे आलात, मला फी पे केली आणि मी तुमचे सेशन्स घेतले, म्हणजे मी तुम्हाला हिलिंग दिलं. तर तुमची काय गॅरंटी की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यात नवीन दुसरा प्रॉब्लेम येणारच नाही? काय गॅरंटी आहे? समजा तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेम घेऊन आलात, तुमचा फायनान्शियल प्रॉब्लेम माझ्याकडून सॉल्व्ह झाला. उद्या उठून तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा फायनान्समध्येच प्रॉब्लेम येणार नाही, असं होईल का? है ना? तर रेकी हिलिंग माझ्याकडून मागण्यापेक्षा तुम्ही स्वतःच दीक्षा घ्या ना, पहिल्या लेवलची, दुसऱ्या लेवलची, तिसऱ्या लेवलची आणि तुमचा रोजचा हिशोब काढा. तुम्हाला जेव्हापासून आठवते तुमची जर्नी, तेव्हापासून तुमचा रोजचा हिशोब काढा तुमच्या पूर्ण फॅमिलीचा, की किती तुम्ही गोळ्या, औषधी, डॉक्टर, वकील अशा किंवा ज्योतिष किंवा ब्राह्मण किंवा न्यूमरोलॉजिस्ट किंवा टॅरो अशा किती लोकांकडे आज पैसा खर्च केलेला आहे. तुम्ही एक रेकी हिलर झाल्यानंतर तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी लाईफ टाईमसाठी हे आहे, एक लक्षात घ्या, है ना? फक्त तुम्ही स्वतःला नाही हील करणार आहात, स्वतःचे नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात, तर तुमच्या संपूर्ण फॅमिलीचे, तुमच्या फ्रेंडचे, रिलेटिव्हचे, तुमच्या क्लायंटचे, सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः हील करू शकणार आहात, है ना? आणि काही नाही, किती किती तुम्ही पैसा लावलेला असेल, आता सुद्धा तुम्ही बघा, जास्ती नाही, मागच्या 3 महिन्यातला हिशोब काढा, की तुम्ही किती लेव्हलला डॉक्टरकडे किंवा कुणाचं काही कुठली केस सुरू असेल किंवा कुणाचं इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये बिघाड झालेला असेल, ते करण्यासाठी आपण किती पैसा खर्च केलेला आहे.
है ना. तर असे असे मॅजिक झालेले आहेत पुढच्या लेवलमध्ये. इलेक्ट्रॉनिक मशीन्स म्हणजे काय काय होतं, गिझर, टीव्ही, फ्रीज, टीव्ही, वेट मशीन, लॅपटॉप, गाडी, बंद पडलेल्या ह्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत सेकंड लेवल मधल्या आपल्या सगळ्या मैत्रिणींनी. आहेत, लिहून आलेले फीडबॅक आहे. आता मला खूप मागे जावं लागेल ते फीडबॅक शोधायला. मी ग्रुपमध्ये पोस्ट करत असते आलं की. एकच मिनिट मला. ओके. तर आत्ता तुम्हाला तर जाणवतंय की मी फक्त पॉझिटिव्हिटी माझ्यात आली तर माझ्या आयुष्यात बदल घडायला लागले. मला शांत आणि छान आणि हॅप्पी वाटायला लागलं. तर मग पुढच्या लेव्हल्स करून आहे ना, तुम्ही सुद्धा हे मॅजिक करू शकता. इतरांचे किती किती अनुभव ऐकणार. जसं आत्ता अश्विनीताईंनी सांगितलं की मी फक्त त्या झाडाशी प्रेमाने बोलले, त्याला प्रेमाने स्पर्श केला, त्याच्याकडे बघितलं तर त्याला फुलं यायला लागली. कधीपासून फुलं त्याला आलीच नव्हती, है ना. तर हे असं होतं. तर रेकी कुठे कुठे काम करते? नाही, 3 लेव्हल्स झाल्या. पहिली आली लक्षात, 10% ऊर्जांनी परिपूर्ण आहे पहिली लेव्हल. दुसरी लेव्हलमध्ये तुमची ऊर्जा 50% होते. येस, ते पण सांगते स्वप्नच्या ताई. तिसऱ्या लेव्हलला काय आहे? तुमची ऊर्जा 100% होते. चौथी लेव्हल असते करुणा रेकी. ठीक आहे. आता हे पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला सांगते जे ऍक्च्युअल आहे. ठीक आहे. काही काही लोकांनी मला मागच्या वेळेस असं आलं माझ्या कानावर की काही नाही, ही तिसरी लेवल झाली की डायरेक्ट ग्रँड मास्टर केली. तर असं नाही होत. ठीक आहे, असं नाही होत. मार्केटमध्ये ना कोविड पासून आहे ना टोटल बिझनेस झालेला आहे रेकीचा. फक्त बिझनेस म्हणून रेकी शिकवली जाते आहे. ठीक आहे. तर शिकायचं असेल तर योग्य पद्धतीने शिका आणि योग्य पद्धतीने त्याचा वापर करा स्वतःसाठी, इतरांसाठी. तर हे असंच आहे. रेकी लेवल 1 10% ऊर्जा, 2 50% ऊर्जा, 3 100% ऊर्जा. रेकी मास्टर लेवल याला म्हणतात. चौथी लेवल असते करुणा रेकी. करुणा रेकीची दीक्षा झाल्यानंतर तुम्ही प्रचंड बदलून जातात. असं करुणामय होऊन जातात बिलकुल. एक वेगळ्याच लेव्हलची अनुभूती तुम्ही फील करतात. तर असं नाहीये की मला ह्या फील्डमध्ये काम नाही करायचं तर मी कशाला ती शिकू, करू. तुम्हाला जर स्पिरिच्युअली ग्रो करायचं असेल आणि तुम्हाला जर पीस ऑफ माइंड हवा असेल, है ना, तर तुम्ही पुढच्या लेव्हल्सला गेलंच पाहिजे. ठीक आहे. आणि 5वी लेव्हल अशी आहे की तिला म्हणतात रेकी ग्रँड मास्टर, म्हणजे जी माझी झालीये. म्हणजे की तुम्ही रेकी ग्रँड मास्टर झाल्याच्या नंतर तुम्ही इतरांना दीक्षा देऊ शकतात. म्हणजे तुम्ही एक ती पाईपलाईन, एक टनेल तुम्ही ते होऊन जातात की ब्रह्मांडाकडून जी तुमच्याकडे ऊर्जा आलेली आहे रेकीची ती तुम्ही अशी पुढे पास ऑन करू शकता. पुढे दीक्षा देऊ शकतात. म्हणजे काय की त्या समोरच्या व्यक्तीला, म्हणजे जसं तुम्हाला त्या युनिव्हर्सल रेकी एनर्जीच्या सोबत कनेक्ट केलं जातं. ती फ्रिक्वेन्सी, ते व्हायब्रेशन जे आहेत युनिव्हर्सल एनर्जीचे, तर त्याला तुम्हाला मॅच करून दिलं जातं. तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या 7 चक्रांमध्ये टॅपिंग केलं जातं आणि ते टॅपिंग करून तुमची फ्रिक्वेन्सी वाढवून ती फ्रिक्वेन्सी, ते व्हायब्रेशन युनिव्हर्सचे जे आहेत रेकीचे त्याला मॅच करून ट्यून केलं जातं. त्याला अट्यूनमेंट प्रोसेस म्हणतात. ठीक आहे. तर 5वी लेवल आहे ग्रँड मास्टर लेवल. ओके. ह्या लेवल्स आहेत. आता आपण ही रेकी कुठे कुठे काम करते, तर सजीव, निर्जीव. ठीक आहे. आता सजीव मध्ये सगळेच आलेत. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही एखादा पक्षी, पाळीव पक्षी असेल तुमच्याकडे किंवा पाळीव प्राणी असेल, डॉग असेल, कॅट असेल, पॅरट असेल, एनिथिंग. ठीक आहे. तुम्ही त्याला हील करू शकता. समजा तुम्हाला बाहेरगावी कुठे जायचंय, तुमच्याकडे घरी झाडं आहेत आणि घरी कोणीच नाहीये 2-4 दिवस, तर तुम्ही झाडांना हील करू शकता. म्हणजे त्यांना सांगू शकतात की 2-3 दिवस मी बाहेरगावी जाते, तुला मी पाणी घालायला नसणार आहे. तर तुम्ही जिथे कुठे जाणार आहे तिथून झाडांना हील करू शकतात. असं बसून तुम्ही त्यांना पाणी पुरवू शकता. सजीवमध्ये झाडं आले, ह्युमन बीन आले, प्राणी आले, पक्षी आले, कीटक आले. अजून काय असतं सजीवमध्ये? सगळं. प्रत्येकाला तुम्ही बसल्या जागी हील करू शकता. त्याच्यानंतर नॉन लिव्हिंग थिंग्स. इच अँड एव्हरीथिंग, नॉन लिव्हिंग इच अँड एव्हरीथिंग. तुम्हाला मी प्रयोग कसा दाखवला होता? हातरुमाल घेतला होता आणि त्या हातरुमालाची एनर्जी आपण चेक केली होती, है ना. तर तुम्ही
कुठलीही नॉन लिव्हिंग गोष्ट असेल, आता साधं लॅपटॉप आहे. लॅपटॉप चालता चालता तुमचं बंद पडलंय, नेटवर्क गेलंय, काहीही झालंय. ओके. तुम्ही माईक सुरू करूनच तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा. आता एवढा मेसेज मी आत्ता नाही वाचत, नंतर वाचते. ज्योतिताई, थँक सो मच. तुम्ही काय लिहिलंय माहिती नाही, पण आय एम शुअर तुम्ही छान काहीतरी लिहिलेलं असणार आहे. ओके. तर लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, एनी इक्विपमेंट असेल, इव्हन रस्त्यामध्ये तुमचं पेट्रोल संपत आलंय, तुम्हाला माहिती मला पोहोचायला वेळ आहे, पेट्रोल पंप जवळ नाहीये, तुम्ही लगेच गाडीला रेकी हिलिंग द्या की मला तू पेट्रोल पंपापर्यंत पोहोचव. असं नाही की तुमची पेट्रोलची टाकी फुल होऊन जाईल, पण जिथे पेट्रोल पूर्ण संपलेलं आहे ती बंद गाडी सुद्धा तुमची त्या पेट्रोल पंपापर्यंत जाते. ओके. तर मॅजिक हे बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला वेगवेगळेच एक्सपिरियन्स येणार आहे, प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे है ना, प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, तर प्रत्येकाला येणारे अनुभव सुद्धा वेगळे असणार आहे. तुमचा फिजिकल लेवलचा कुठलाही आजार तुम्ही बरा करू शकता. आजकाल मी बघते आहे फेसबुक ग्रुप्सला प्रचंड इमोशनल ट्रामा सुरू आहे लेडीजचा. खूप खूप त्या तिथे लिहितात की मी अशी अशी अडकलेली आहे है ना, बरंच काही काही असतं. तर ही जी सिच्युएशन आहे ना लेडीजमध्ये, म्हणजे आफ्टर 40 किंवा आफ्टर 35 किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, तर इमोशनल लेवलला जरी तुमचा स्ट्रगल सुरू असेल, स्वतः बरोबर असेल, फॅमिली सोबत असेल, तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तुमच्या करिअरच्या ठिकाणी ऑफिसमध्ये काही मॅटर असेल, तर तुम्ही तिथे सुद्धा स्वतःला किंवा समोरच्या व्यक्तीला हील करू शकता. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं, फोबिया असतो एखाद्या गोष्टीचा, फिअर असते एखाद्या गोष्टीचं, काहीच नाही, उगाच जिना उतरून जायला पण घाबरते, लिफ्टमध्ये बसायला घाबरते. अशा लेडीज आहेत आपल्या आजूबाजूला. म्हणजे ज्या वेळेला मी फेसबुक ओपन करते ना, तर अशा अशा त्या स्टोरीज असतात, बापरे बाप. आणि नाही योग्य ठिकाणी मार्गदर्शन घ्या ना, तर फेसबुकला पोस्ट करून काय होणार आहे? अरे लाखोने महिला आहेत त्या ग्रुपला आणि लाखोने महिला तिथे कमेंटमध्ये उत्तरं देत आहेत त्यांच्या त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार. तुम्ही अजूनच गोंधळतात. म्हणजे जी एखादी दुःखी महिला आहे, तिने जी तिची सिच्युएशन जी काही आहे ती टाकलेली आहे, ती अजून भांबावून जाते. आणि असं माझ्यासारखे क्लास घेणारे किंवा इतर टॅरो कार्डवाले, न्यूमरोलॉजिस्टवाले खूप आहेत, जे दुकान उघडून बसलेले आहेत. तर ते पण आपापल्या पद्धतीने एवढं काही सांगतात, की म्हणजे तिने काय करावं? तर अशा सगळ्या मैत्रिणींपर्यंत मी खूप आर्त हाक देते आहे, की योग्य ठिकाणी तुम्ही मदत मागा. पहिली पायरी तर तुमची हीच आहे, की तुम्ही योग्य ठिकाणी मदत मागायला सुरुवात करा. असं सोशल मीडियावर तुमचं दुःख टाकून काहीच नाही होणार आहे. है ना? आणि तुमची मदत फक्त तुम्ही स्वतः करू शकतात आणि त्याचा एकमेव मार्ग आहे रेकी एनर्जी हिलिंग. तुम्ही आयुर्वेदाच्या गोळ्या खा की ॲलोपॅथीच्या खा की तुम्ही कुठल्या सायकोलॉजिस्टकडे जा, तुमचं काहीच होणार नाही. आय एम डॅम शुअर. कारण ते काय आहे, तात्पुरतं वर्क करतं. है ना? तात्पुरतं म्हणजे सिम्पटम्स काढून टाकतं. म्हणजे आत्ता खूप ट्रॉमा चालू आहे, तर आत्ताची सिच्युएशन हील करणं टेम्पररी लेव्हलला ते काम होतं. पण तुम्हाला जर परिपूर्ण समाधान हवं असेल, त्यामधून तुम्हाला ओव्हरकम व्हायचं असेल कायमस्वरूपी, तर तुम्हाला स्वतःलाच काम करावं लागणार आहे रेकीच्या पुढच्या लेव्हल्सला येऊन. ठीक आहे. आत्ता तुमचं फक्त फाउंडेशन होतंय. तुम्ही फक्त तुमच्या बिलिफ्सवर आत्ता काम करत आहात, पण एनर्जीवर तुम्हाला काम करावं लागेल. आणि हे लाईफ लॉंग आहे. म्हणजे असं नाही की रेकी लेव्हल 2-3 झाली, मग अजून मला काहीतरी करायला लागेल. येस, ऑफकोर्स खूप जणी आहेत की ते आपले सगळेच मग कोर्सेस करतात. कारण एक स्पिरिच्युअल जर्नी आहे ना ही, त्यांना स्वतःहून वाटतं म्हणून करतात. पण तुम्ही जर सेकंड आणि थर्ड लेव्हल केली, तर काय होतंय की तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी लाईफ लॉंग साठी तुम्ही ॲज अ हीलर म्हणून काम करतात आणि सगळं काही छानपैकी सेट होऊन जातं. ठीक आहे. तर अशा ह्या 5 लेवल्स आहेत. नॉन लिव्हिंग, प्रत्येक काहीही असेल नॉन लिव्हिंग, त्याला तुम्ही हील करू शकता. लिव्हिंग मध्ये प्रत्येक गोष्ट त्याला तुम्ही हील करू शकता. ठीक आहे. अजून झालं ना कव्हर? ह्युमन बिंगचे सगळे अस्पेक्ट असतील, इमोशनल, मेंटल, फिजिकल, एज्युकेशनल, करिअर, फायनान्स, स्पिरिच्युअलिटी, कोर्ट केसेस,
अडकलेले पैसे, सगळं सगळं सगळं. असे पण काही उदाहरण आहेत की अपॉर्च्युनिटी जर घ्यायची असेल तर कसं फर्स्ट लेवलला आपण मागू शकतो एखादी अपॉर्च्युनिटी कोणत्याही बाबतीत? अपॉर्च्युनिटी. हा. येस. आता आपण रेकी इंट्रोडक्शन बघतोय. मग आता आपली रेकीची उद्या दीक्षा होईल. आता मी तुम्हाला रेकीचे तत्व आणि नियम सांगते. ठीक आहे. मग रेकीची दीक्षा होईल. मग रेकीला बोलवायचं कसं, रेकीची प्रॅक्टिस काय राहते, रेकीमधून मॅनिफेस्ट कसं करायचं, ते आपलं उद्याचं आणि परवाचं सेशन असेल. अजून आपला क्लास संपला नाहीये, काळजी करू नका. ठीक आहे. आता मी आज तुम्हाला रेकीच्या लेवल्स सांगते. आता लेवल्स बद्दल क्लिअर झालं तुम्हाला, रेकी कुठे कुठे वापरता येते ते क्लिअर झालं. आता रेकी शब्द कुठून आला, रेकीचे जनक कोण आहेत ते तुम्हाला सांगते. तर डॉक्टर मिकाऊ उसूई नावाचे एक गृहस्थ होऊन गेले, जे जपानी होते आणि ते मॉन्क होते. म्हणजे धर्माबद्दल ते प्रचार प्रसार करत होते आणि ऍट दी व्हेरी सेम टाइम ते एक म्हणजे सायंटिस्ट पण होते, मेडिकल फील्ड मधले. तर दोन्ही वेळेला असं झालं, ज्या वेळेला ते मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत होते मेडिसिन बद्दल, त्यावेळेला एका स्टुडंटने विचारलं की औषधाशिवाय अजून काय. ठीक आहे, औषध आहेत, पण औषधाशिवाय काय. आणि मग सुरू झालं त्यांचे विचार. आणि नंतर काय झालं, नंतर असं झालं की ज्या वेळेला ते धर्मग्रंथ एक्सप्लेन करत होते, त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार करत होते, तर तिथे गौतम बुद्ध त्यांच्याबद्दल शिकवण होती की ते स्पर्शाने बरं करत होते लोकांना. स्पर्श चिकित्सा ते करत होते. आणि बरीच वर्ष झाले हे धर्मग्रंथ शिकवत होते, सांगत होते, त्यावर चर्चा होत होती. पण आता ह्या सेशनला असं झालं की एका व्यक्तीने त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला हे सांगताय ठीक आहे, पण तुम्ही स्वतः हे करू शकतात का. आणि मग तिथून त्यांचे विचार सुरू झाले. एक पॉज घेतला, अरे मी फक्त शिकवतोय, मी याचा अनुभव नाही घेतलाय. कॉलेजमध्ये पण त्यांना मेडिसिन स्टुडंटने काय विचारलं की हे औषधाशिवाय अजून काय. मग आता त्यांचे विचार सुरू झाले, त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांनी त्यांच्या गुरूंना विचारलं आणि खूप असा त्यांचा तो एक प्रवास सुरू झाल्यानंतर त्यांना गुरूंनी असं सांगितलं की तू शोध याचं उत्तर. आणि याचं उत्तर शोधत शोधत ते अनेक देशांमध्ये फिरले. त्यांनी अनेक धर्मग्रंथ वाचली. त्यांनी सायंटिफिक बेसिसवर प्रयोग सुरू केले. बरंच काही काही झालं आणि असं करत करत असा एक दाखला दिला गेलेला आहे की वाराणसी, काशीमध्ये ते येऊन थांबले. आणि तिथे आल्यानंतर आपल्या हिंदू धर्मग्रंथांमधून त्यांना हे लक्षात आलं की स्पर्श चिकित्सा आहे ती अशी अशी असते. कशी असते, तर ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांचे चरण स्पर्श ज्या वेळेला करतो किंवा कोणी पण मोठे लोक असतील किंवा पाहुणे असतील, त्यांचे आपण पाय पडतो, आपली परंपरा आहे. त्यावेळेला नकळत त्या व्यक्तीचा हात आपल्या इथे येतो किंवा पाठीवर येतो किंवा इथे येतो आशीर्वाद देण्यासाठी प्रेमाने. किंवा जे संत लोक आहेत, साधू लोक आहेत, जे कीर्तनकार आहेत, ते बसल्या जागेवरून असं करतात, तथास्तु. किंवा मूव्हीजमध्ये, सिरियल्समध्ये आपण बघतो, देव किंवा संत लोक काय म्हणतात, तथास्तु. तर हीच आहे ती स्पर्शाची, उपचाराची ऊर्जा किंवा रेकीची ऊर्जा. मग त्यांना ते तिथे कळलं, त्यांना सगळं क्लिअर झालं छानपैकी व्यवस्थित काशीमध्ये, वाराणसीमध्ये. मग तिथून ते कुठे गेले, त्यांच्या गुरुकडे गेले. ते म्हणाले मला नॉलेज तर मिळालं, मला ज्ञान तर मिळालं, अशी अशी ऊर्जा असते हे तर मला कळालं, पण माझी ऊर्जा काम नाही करत आहे, काहीच आउटपुट नाहीये, रिझल्ट नाहीये, हे काय, कसं काय. मग त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं, डॉक्टर मिकाऊ उसूई यांना, की बाळा तू तुझ्या क्रियाक्रमचं सामान एकत्र कर, तुझ्या क्रियाक्रमच्या तयारीला लाग. म्हणजे अंतिम जे आपण म्हणतो व्यक्ती गेल्यानंतर, है ना. आता डॉक्टर मिकाऊ उसूई शॉक झाले की मी इतकं धडपड करतोय, तुम्ही सांगितलं तसा तसा मी प्रवास केला, मी ज्ञान घेतलं, मी इतकं करतोय, मला त्याच्याबद्दल माहिती हवी आहे की ऍक्च्युअल ते वर्क कसं करतं, माझी एवढी धडपड सुरू आहे आणि तुम्ही माझ्या मरणाबद्दल बोलतायत की तू तुझ्या तयारीला लाग, आता हे काय आहे, असं ते म्हणायला लागले. आणि असं म्हटल्याच्या नंतर गुरु पुन्हा म्हणाले शांतपणे, बाळा तुला सांगितलं तेवढं कर, तुझ्या क्रियाक्रम शेवटची तू तुझी तयारी कर. आता यांना काही कळेना, तावातावाने तिथून उठले,
गुरुला बोल लावून की ह्या गुरु काही कामाचा नाही, हे आपली काही मदत करणार नाही. तावातावाने तिथून उठले आणि काय झालं की जवळ एक कुरामा नावाचा पर्वत होता छोटासा, तर त्या पर्वतावर डोंगरावर ते जाऊन बसले. आता बसले तर असे बसले ते की 21 दिवस उठलेच नाही. शी नाही, सू नाही, जेवण नाही, पाणी नाही, झोप नाही, अंघोळ नाही, काही नाही. असं ध्यान लागलं त्यांचं छानपैकी 21 दिवस. आणि हे 21 दिवसाचं त्यांचं जे ध्यान लागलं आणि 21व्या दिवशी अचानक खडबडून ते असे जागे झाले, काहीतरी शॉक लागल्यासारखं किंवा काहीतरी साक्षात्कार, आविष्कार झाल्यासारखं असं खडबडून त्यांना जाग आली. अशी एक चमक, बिजली चमकते, वीज चमकते तसं तिथे झालं. तर ब्रह्मांडामधून, युनिव्हर्समधून ती पांढरी शुभ्र रेखी शक्तीची ऊर्जा अशी त्यांच्या सहस्रार चक्रातून प्रवेश करून सर्वांगात तिचा संचार सुरू झाला आणि ताडकन त्यांचे डोळे उघडले, खाडकन ते उठून उभे राहिले. हा झाला रेकीचा साक्षात्कार, आविष्कार, जन्म. आता डॉक्टर मिकाऊ उसू हे जपानी गृहस्थ होते. त्याच्यामुळे त्यांनी नाव दिलं रेकी, विश्वव्यापी ऊर्जा, विश्वाची ऊर्जा. ठीक आहे. पण ज्ञान त्यांना कुठून मिळालं शेवटी? भारतीय हिंदू धर्मग्रंथांमधून. स्पर्श चिकित्सा कुठून कळाली त्यांना? इथूनच. आउट ऑफ इंडिया, अमेरिकन कंट्रीजमध्ये आत्ता सुद्धा आणि पूर्वी सुद्धा हॉस्पिटल्समध्ये रेकी वापरली जाते. म्हणजे पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याच्या आधी ग्रुपने मिळून तिथे रेकी दिली जाते. त्याच्यानंतर डॉक्टर तिथे ऑपरेशन करतात. पण आपल्याकडे काय आहे? थोतांड, अंधश्रद्धा, गैरसमज, अपुरी माहिती, त्याच्यामुळे आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये अलाउड नाहीये. पण त्या म्हणजे कमिटीचं काम सुरू आहे गेल्या काही वर्षापासून. तर असं होईल पुढच्या काही दिवसात किंवा वर्षात आपल्याकडे सुद्धा हॉस्पिटलमध्ये रेकी वापरली जाईल. ठीक आहे. मग 21 दिवसानंतर जे असे उठून उभे राहिले ते, तर असं झालं पटापट 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 त्यांना डोंगर उतरायला लागले, है ना. खूप ती एक्साइटमेंट होती. काय झालं काहीच कळत नव्हतं. ते भरभर भरभर डोंगर उतरायला लागले आणि एका दगडाची ठेच त्यांच्या पायाला लागली. आता साहजिक आपल्या पायाला ठेच लागली तर आपण असं खाली वाकू की नाही? आपला हात साहजिक कुठे जाईल? तिथे जाईल. तर ती जोरात जी कळ आली होती ठेच लागल्यामुळे, तर तो हात तिथे गेल्याबरोबर ते दुखणं थांबलं मॅजिकली आणि असं सुख वाटलं त्यांना, तिथे शांतता वाटली. जे तिथे ठेच लागली तिथे. हा झाला त्यांचा पहिला अनुभव. दुसरा अनुभव त्यांचा असा आहे की ते खाली उतरले आणि एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्यांना प्रचंड भूक लागलेली होती. 21 दिवसांचा उपवास झालेला होता. मग त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर त्यांनी जेवायला मागितलं आणि तिथल्या लोकांना हे असं काहीतरी सुरू हे माहिती होतं. चर्चा झालेली होती की डॉक्टर मिकाऊसी असं असं शोध घेतायत आणि ते ध्यानस्थ बसलेले आहेत. मग त्या लोकांनी काय सजेस्ट केलं हॉटेलच्या मालकाने की तुमचा 21 दिवसाचा उपवास झालाय, एकदम भराभरा इतकं खाऊ नका, तुम्हाला त्रास होईल. पण यांना भूक पण खूप लागलेली होती. त्यांनी भरपूर जेवून घेतलं आणि साहजिक आपण जेवलो पोटभर छान आवडीचं की काय होतं, आपला हात साहजिक ढेकर येतो नसा जातो पोटावर, आहा मस्त जेवण झालं आज. हे नॅचरली होतच की नाही. मग असं त्यांचा हात पोटावर गेल्या गेल्या त्यांना छानपैकी ढेकर आला आणि ते सगळं अन्न पचन झाल्याची भावना त्यांना मिळाली, तिथे जाणवली आणि त्यांना फार तिथे सुख वाटलं. ते सगळं असं पचन झालं. नाही तर हेवीनेस वाटतो ना आपल्याला जास्त जेवलं की, तसं नाही झालं त्यांना. हा दुसरा आविष्कार झाला. तिसरी गोष्ट अशी झाली की तिथे एक मुलगी होती, एक 10-12 वर्षाची, हॉटेलच्या मालकाची, आणि बरेच महिने झाले तिला दाताचं दुखणं होतं आणि ते दुखणं धरून ती तिथे रडत बसली होती. तिची किरकिर सुरू होती. मग त्या हॉटेल मालकाची परमिशन घेऊन त्या मुलीशी ते बोलले आणि तिला सहज काय म्हणते बाळा, काय झालं, असा हात फिरवला आणि मॅजिकली असा हात फिरवल्याबरोबर तिचं ते इतकं जो पेन होता, दाताचं दाढीचं दुखणं होतं, ते मॅजिकली लगेच त्या क्षणाला थांबलं आणि तिला तिथे सुख वाटलं. ठीक आहे. हा झाला तिसरा आविष्कार. असं करत 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 त्यांना भरपूर असे आविष्कार झाले. मग त्यांना ते सिम्बॉल्स त्यांना जे मिळाले होते युनिव्हर्स कडून, ब्रह्मांडाकडून, ती व्हाईट एनर्जी मध्ये जे सिम्बॉल्स त्यांना मिळाले ते पण त्यांना सगळे पुढे आठवायला लागले. असं सगळं झालं आणि मग जगत कल्याणासाठी ही ऊर्जा वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
मग व्हायला काय लागलं, की उठसूट कोणीही त्यांच्याकडे यायला लागलं. हां, की आम्हाला बरं करून द्या, आम्हाला बरं करून द्या. सुरुवातीला त्यांनी केलं. पण हा एकटा माणूस, त्याचे 2 हात किती लोकांना बरं करणार ना? म्हणून त्यांनी काय विचार केला, की ही ऊर्जा आपण पुढे काही लोकांना देऊ. जेणेकरून एक ग्रुप तयार होईल आणि सगळे मिळून मग वेगवेगळ्या लोकांना आपण बरं करू. मग त्यांनी ती सुरुवात केली. मग ज्यावेळेला त्यांनी असं रेकी दीक्षा द्यायला सुरुवात केली, रेकी मास्टर हीलर घडवायला सुरुवात केली. पण मग थोडेसे गैरप्रकार व्हायला लागले, की ह्या ऊर्जेचा वापर गैरफायद्यासाठी, गैरप्रकारे पण करायला लागले लोकं. मग त्यावेळेला त्यांनी काही नियम बांधून दिले. मग काही नियम असे होते, त्यातला पहिला नियम असा होता, की "पैसे को ही पानी पिलाना चाहिए." म्हणजे ज्याला नितांत गरज आहे आणि जो स्वतःहून येईल त्यालाच रेकीची ऊर्जा द्यायची आहे. असं सरसकट कुणालाही दिली, काहीही चौकशी न करता दिली असं करायचं नाहीये. ठीक आहे? स्वतःहून द्यायची नाहीये. आणि दुसरा एक नियम त्यांनी असा घालून दिला, की विदाऊट एनर्जी एक्सचेंज रेकीची एनर्जी कुणाला द्यायची नाही. आता एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय? तर आपण एनर्जी देतो. बरोबर आहे? तर त्याच्या बदल्यात काहीतरी घ्यायचंय. आता पूर्वी काय असायचं, फार पूर्वी, खूप पूर्वी, की समजा एखाद्याचं किराणा मालाचं दुकान आहे. हं? आणि एखाद्याचं कापडाचं दुकान आहे. आता ह्या कापडाच्या दुकानदाराला काहीतरी हवंय. मग हा याच्याकडून किराणा घेतो, बदल्यात हा याचा कापड याला देतो. असा व्यवहार खूप पूर्वी असायचा, जेव्हा पैशांचं जास्ती चलन-वलन नव्हतं. तर याला म्हणतात एनर्जी एक्सचेंज. म्हणजे जर तुम्हाला कोणीतरी रेकीची ऊर्जा देतंय, तर त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला काहीतरी दिलं पाहिजे. विदाऊट एनर्जी एक्सचेंज ती एनर्जी घेतली नाही पाहिजे. म्हणजे आता तुम्ही घरात रेकी हीलर होणार आहात उद्यापासून. मग तुम्ही तुमच्या मुलाकडून 1 ग्लास पाणी तरी मागून घ्या. ते पण काय झालं, एनर्जी एक्सचेंज झालं. है ना? किंवा तुम्ही समजा तुमच्या मुलांसाठी, हसबंडसाठी काहीही रेकी ऊर्जा दिली, अन्न-पाणी चार्ज करून दिलं. तर त्यांना सवय लावा, त्यांनी तुम्हाला थँक यू म्हटलं पाहिजे. रिटर्नमध्ये, एनर्जी एक्सचेंजमध्ये. है ना? परवाच्या 2 सेशन्समध्ये मी तुम्हाला नाही म्हणाली, तर ग्रुपला एकही मेसेज आलेला नाहीये थँक यूचा. मी इथे एवढं जीव तोडून 1.5 तास बोलतेय, पण तुम्हाला अजून ती जाणीवच झालेली नाहीये. एकही मेसेज ग्रुपमध्ये आलेला नाही. फक्त सेजलचा फोन आला. फोनवर त्या माझ्याशी बोलल्या आणि फोनच्या नंतर परत त्यांना काय वाटलं तर त्यांनी मला पर्सनली मेसेज केला. म्हणजे मी तुम्हाला सांगेल आणि मग तुम्ही थँक यू म्हणाल. अजूनही तुम्ही इथेच असाल, तर मग त्याला काहीच अर्थ नाहीये. है ना? आता अजून एक तुम्हाला टॉप सिक्रेट सांगते मी. जर तुम्ही जेव्हाच्या तेव्हा व्यवहार पूर्ण करत असाल, तर खूप छान. जेव्हाच्या तेव्हा तुम्ही एनर्जी एक्सचेंज करत असाल तर खूप छान. पण जर नसेल करत, तर तो अल्टिमेट जी पॉवर आहे युनिव्हर्सची तिथे तो जमा होऊन जातो. म्हणजे काय, जर तुम्ही आता एनर्जी एक्सचेंजमध्ये मला काहीतरी दिलं, तर ते होऊन जाईल. अदरवाईज काय होईल, काहीतरी म्हणजे घाबरू नका. मी तुमच्याकडून कोणाकडून पैसे नाही मागत आहे, फी नाही मागत आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. काय होतं, की नंतर कधीतरी, कुठेतरी तुमचं आणि माझं पुन्हा कनेक्शन होईल आणि विथ इंटरेस्ट तुम्ही मला काहीतरी पे करा. काहीतरी म्हणते मी, पैसे नाही मागत आहे, घाबरू नका. ठीक आहे? तर एनर्जी एक्सचेंज झालाच पाहिजे. इथे फक्त जिज्ञासा गुरुकुलममध्ये रेकी शिकताय म्हणून नाही. तुम्ही बाजारात उतरा, खाली उतरा. तुम्ही कुठेही काहीही घ्यायला गेलात, की त्याच्या बदल्यात तुम्हाला द्यावंच लागतं. है ना? आता हा क्लास काय, आपलं संपूर्ण आयुष्य बदलतोय. मग त्याचं मूल्य तुम्ही तुमचंच ठरवा, की तुम्हाला काय मिळतंय इथून. है ना? तर नियम 2 आहेत. म्हणजे आत्तापुरता नाहीये. तुम्ही रेकी हीलर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हा नियम पाळायचा आहे, की पैसे को ही पानी पिलाना आहे. म्हणजे ज्याला खरंच गरज आहे आणि जो स्वतःहून मागतोय त्यालाच द्यायचंय. असा डेंडोरा नाही पिटवायचा आहे. मी रेकी हीलर आहे, मी तुला एनर्जी देते. मी रेकी हीलर आहे, मी तुला एनर्जी देते. हीलिंग देते. अजिबात नाही. हां, तुम्ही एकदा का रेकी हीलर झालात, की लोकं तुम्हाला शोधत येणार आहेत. अनोळखी लोकं सुद्धा. परमिशन, येस, तुम्हाला पुढे सांगेल मी परमिशनच्या बाबतीत. तर एकदा का तुम्ही रेकी हीलर झालात ना, की समोरून लोकं तुम्हाला शोधत येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला डिंडोरा पिटवायची गरज नाहीये, की मी रेकी हीलर आहे आणि मी ऊर्जा देते. तर ज्याला खरंच गरज आहे तो तुमच्यापर्यंत येणारच आहे. आता बघा, असे क्लासेस घेणारे किंवा असे ग्रँड मास्टर खूप लोक आहेत.
पण तुम्हीच माझ्याकडे आहेत, काही ठराविक लोक दुसरीकडे आहेत, असं का? तर हे सुद्धा एक ऋणानुबंध आहे, हे सुद्धा कनेक्शन आहे, है ना, की कोणाचं हिलिंग कुठून व्हावं. ठीक आहे. तर एक नियम आहे, ज्याला गरज आहे तो तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्ही त्याला देणार आहात रेकी एनर्जी. दुसरा नियम आहे, विदाऊट एनर्जी एक्सचेंज घ्यायचं नाही. आता रेकीची ऊर्जा किती वेळ दिली जाते, तर समोरच्या व्यक्तीला रेकी ऊर्जेची जेवढी गरज आहे तेवढीच ऊर्जा इथून प्रवाहित व्हायला सुरू होते आणि तिचा प्रवाह होऊन ती थांबते सुद्धा. ते तुम्हाला जाणवायला लागतं. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही काळजी करायची गरज नाही की ही रेकी ऊर्जा मी कुणाला देऊ, कधी देऊ, किती देऊ, कशी देऊ. हा तुमचा रोल नाही, हे तुमचं काम नाही, ते युनिव्हर्सचं आहे. अजून एक महत्वाची, खूप जास्त महत्वाची गोष्ट, मी रेकी हिलिंग दिलं म्हणून तिचं भलं झालं, अजिबात नाही. तुम्ही कुणीच नाही आहात. ठीक आहे. आपण, मी, तुम्ही कुणीच नाही आहात. तुम्हाला एक माध्यम मात्र म्हणून निवडलंय, तुमचा हात फक्त माध्यम मात्र म्हणून निवडलाय. म्हणजे हे बिलीफ, हे तत्व जर तुमचं असेल तर ते निष्काम कर्म होतं. सकाम कर्म आणि निष्काम कर्म काय असतं, कर्माची थेरी काय असते. तुम्ही जर म्हणाल की मी हिलिंग दिलं, मग रिझल्ट आला तर तुमच्यामुळे आला, रिझल्ट नाही आला तुमच्यामुळे नाही आला. तर आपण एवढे मोठे नाही आहोत कुणाला हील करण्या इतके, है ना. तर कधीही त्या कर्माच्या फेऱ्यात अडकू नका. आपल्याला निष्काम कर्म करायचंय, की भगवंताने, परमेश्वराने, युनिव्हर्सने, रेकीने, ब्रह्मांडाने हे फक्त माझे तळहात माध्यम मात्र निवडलेले आहेत. कारण काहीतरी माझं स्पिरिच्युअलिटीचा कनेक्ट असेल किंवा माझ्या लेखी त्या व्यक्तीने हील होणं हे लिहिलेलं असेल, तर हे माध्यम मात्र आहे. मग जेव्हा पाहिजे त्या व्यक्तीला हील होण्यासाठी, त्या घटनेला, त्या परिस्थितीला, त्या नॉन लिव्हिंगला, त्या लिव्हिंगला, तर तेवढी ऊर्जा आपोआप तुमच्या हातात येईल आणि त्यापर्यंत ती जाईल. ठीक आहे. मग इथे तुमचं निष्काम कर्म होऊन जातं. मी काही नाही केलं, जे केलंय ते रेकी एनर्जीने केलंय, माझा काही संबंध नाहीये. त्यावेळेला रिझल्ट पण खूप छान येतात. पण तुम्ही जर म्हणाल मी हिलिंग दिलं, मी हिलिंग दिलं, मी हिलिंग दिलं, मग रिझल्ट आला तरी तुम्ही आहात, रिझल्ट नाही आला तरी तुम्ही आहात. ठीक आहे. येस. हा, आता परमिशन. आता ज्या वेळेला फॅमिली मेंबर्सला तुम्हाला हील करायचंय, है ना, तर जे रक्ताचं नातं आहे ना, जे रक्ताचं नातं आहे, तुमचे आई वडील आहेत, तुमचे मुलं मुली आहेत, तुमचे हजबंड किंवा वाईफ आहेत, तुमचे सासू सासरे आहेत, असं जे रक्ताचं नातं आहे खूप जवळचं, असं नातं की ज्याची जबाबदारीच तुमच्यावर आहे ते रिलेशन हील करण्याची. म्हणजे समजा नवरा व्यसनी आहे, मुलं बाळ ऐकत नाहीये, सासू सासरे आजारी आहेत, आई वडील आजारी आहेत, किंवा यांच्यापैकी कोणीतरी खूप स्टक झालेलं आहे कुठल्याही लेवलला, मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्स, आणि त्यांना बरं करणं हे तुमचं कर्तव्यच आहे, जबाबदारीच आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला परमिशनची गरज नाहीये. ठीक आहे. तुम्ही विदाउट देअर परमिशन त्यांना हील करू शकता. हा, पण जर त्यांना माहिती असेल की त्यांना रेकी हिलिंग दिलं जातंय, तर मग तो रिझल्ट खूप छान असतो. विदाउट त्यांना, म्हणजे त्यांना सांगितल्याशिवाय तुम्ही नक्कीच त्यांना एनर्जी देऊ शकतात, पण तो अवेअरनेस नसतो ना त्यांच्यामध्ये. तर त्यांना जर माहिती असेल तर मग अजूनच छान की त्यांच्यावर हिलिंग सुरू आहे. ओके. येस. तर हे झाले रेकीचे 2 नियम, पॅसेको पाणी पिला नाही आणि एनर्जी एक्सचेंज. त्याच्या पुढे रेकीचे काही तत्व आहेत. शेवटच्या टॉपिककडे आपण चाललोय. रेकीची ही तत्व जर तुम्हाला मान्य असतील तर उद्या तुमची दीक्षा होईल. ही तत्व जर तुम्हाला मान्य असतील तर ग्रुपमध्ये मेसेज टाकायचा आहे. काय? मला उद्या दीक्षा हवी आहे, असं पूर्ण वाक्य लिहायचं. माझं नाव हे आहे, मी इथून बोलते किंवा मी इथे राहते. मग आता फक्त पुणे आणि मुंबई प्लीज लिहू नका. पुण्यात कुठून किंवा मुंबईत कुठून ते मेन्शन करा स्पेसिफिक तिथे. पहिली ओळ काय लिहिणार? माझं नाव हे आहे. दुसरी ओळ मी इथून बोलते किंवा राहते. तिसरं तुमचं वय लिहा. ठीक आहे. आणि मला उद्या रेकी दीक्षा हवी आहे. ठीक आहे. तुम्ही मला दीक्षा मागितली म्हणून मी तुम्हाला देते. ओके. क्लिअर. आता नियम काय आहे? 1 मिनिट.
स्क्रीन शेअर करते. झालं का शेअर? हे बघा, रेकी इन हॉस्पिटल्स, आउट ऑफ कंट्री हॉस्पिटल्समध्ये रेकीचा वापर केला जातो. ओके. रेकी म्हणजे हाय पॉवर ऑफ गॉड, कॉन्शियसनेस आहे गॉडचा, आणि लाईफ फोर्स एनर्जी म्हणजे की. आत्ता जे मी सगळं एक्सप्लेन केलं ते सगळं इथे लिहिलेलं आहे. रेकी ही राखी म्हणजे रेकीच्या लेवल्स. कॅन रेकी हार्म अस? रेकी आपल्याला हार्म करते का सांगते. मेन पर्पज रेकी हिलिंगचा. हे बघा, ऊर्जा कशी हातातून प्रवाहित होते. वनस्पतींना कशी तुम्ही ऊर्जा देऊ शकतात, निसर्गाला, है ना. रेकीचे बेनिफिट मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, सोशल, स्पिरिच्युअल सगळ्या लेवलला. स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन पासून आपल्याला मुक्ती मिळते, क्लॅरिटी मिळते, लाईफमध्ये बॅलन्स येतो. प्रत्येक फील्डमध्ये आपलं फोकस, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तुमची जर मुलं असतील 10वी-12वीची तर नक्की त्यांना रेकीची बॅच जॉईन करा. फोकस, कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप तुम्ही रेमेडीज मागतात, काही उपयोग नाही. दुसरा रेमेडी करून रेकी हिलिंग करा. अभ्यासामध्ये त्यांना खूप फायदा होईल. सेल्फ लव्ह, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कॉन्फिडन्स, इंट्युशन वाढतं, सायकिक पॉवर वाढते. आता इंट्युशन आणि सायकिक पॉवर तुम्हाला पुढे कळेल. ठीक आहे. हे आहे डॉक्टर मिकाओ उसुए, फाउंडर ऑफ रेकी यांना म्हणतात. हे बघा, फाउंडर यांना का म्हटलंय, कारण त्यांनी ते नॉलेज जगासमोर आणलंय. ठीक आहे. रेकीची ऊर्जा, त्यांना तो आविष्कार झालाय. ऊर्जा तर आधीपासून होती, त्यांनी फक्त ती सगळ्यांसमोर आणली त्यांच्या माध्यमातून. ओके. तर हे रेकीचे प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे तत्व आहेत. काय तत्व आहेत बघा. ही तत्व जर तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही उद्या रेकी दीक्षा घेऊ शकता. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. पहिलं तत्व आहे रेकीचं की आजच्या दिवस मी काळजी करणार नाही. जमेल का आपल्याला? 1 जानेवारीला संकल्प करतो आपण, जमतो का? नाही जमत, कारण वर्षभराचा संकल्प करतो, है ना. तर रेकीमध्ये काय आहे, फक्त आजचा दिवस. आज सकाळी उठलं की म्हणायचं आजचा दिवस राग नाही करणार मी, उद्याचं उद्या बघू. ओके. पुढचं आहे जस्ट फॉर टुडे, फक्त आजचा दिवस. आय विल नॉट बी अँग्री. आजच्या दिवस मी राग करणार नाही. जमणार आहे का आपल्याला? रेकीची ऊर्जा आपल्या शरीरातून प्रवाहित होऊ द्यायची असेल तर जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल, थँकफुल, कृतज्ञ असणार आहे मी. सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता भाव असणार आहे. मग ते लिव्हिंग असू दे, नॉन लिव्हिंग असू दे. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. जे पण काम असेल, माझं काम स्वयंपाक करणं आहे घरच्यांसाठी तर प्रामाणिकपणे करेल. माझं काम ऑफिसमध्ये काम करणं आहे तर प्रामाणिकपणे करेल. तर सगळी कामं कशी करणार आहे मी? प्रामाणिकपणे करणार आहे आजच्या दिवस. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. करुणामय मी असणार आहे प्रत्येकासाठी. तर ज्यांना ज्यांना ही तत्व मान्य असतील, झेपणार असतील, पेलणार असतील तर त्यांनी ग्रुपला मेसेज टाकायचा आहे, मला रेकी दीक्षा हवी. ओके. नाही तर फक्त रेकीची दीक्षा घेऊन घेतली आणि ही तत्व जर आपण पाळत नाही आहात तर रेकी तुमच्यासाठी काम करणार नाही. ओके. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? रेकी आपल्याला हार्म करते का, त्रास देते का? तर असं अजिबात नाहीये. रेकी कधीच कुणाला त्रास नाही देत. देते तर तो फायदाच देते. रेकीचं काम आहे विश्वव्यापी ऊर्जा यायचं, निगेटिव्हिटी सगळी काढून टाकायचं. ओके. आपलं जे ॲप आहे जिज्ञासा गुरुकुलम, ते ॲप सगळ्यांनी इन्स्टॉल करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला आपल्या नोट्सचा ॲक्सेस दिला जाईल. ठीक आहे. रेकॉर्डिंग तर अशाही फ्री क्लास असल्यामुळे युट्यूबला टाकलेल्याच आहेत,
पण तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं तर एकाच ठिकाणी तुम्हाला मागच्या सगळ्या बॅचेसच्या पण रेकॉर्डिंग मिळतील, सगळ्या प्रॉपर नोट्स पण मिळतील. ठीक आहे. ज्यांची दीक्षा होईल त्यांना पुढचा ग्रुप आहे रेकी लेव्हल 1चा. त्या रेकी लेव्हल 1च्या ग्रुपमध्ये तुम्हाला शिफ्ट केलं जाईल दीक्षेच्या नंतर आणि मग तिथे तुम्हाला तुमची डेली प्रॅक्टिस करून टाकायची आहे. उद्या आपली 4:30 वाजेलाच दीक्षा होईल रेग्युलर क्लासमध्ये. दीक्षेचे नियम काय आहेत त्याचा एक मेसेज आहे, तो ग्रुपला टाकते, तो व्यवस्थित वाचा, तशी तयारी करा. ठीक आहे. तयारी मीन्स काही नाही, व्यवस्थित आंघोळ करून स्वच्छ बसायचंय असं आहे, फार काही नाहीये. ठीक आहे. मग 4:30ला उद्या दीक्षा झाल्याच्या नंतर लगेच त्या ऊर्जेचं ऍक्टिव्हेशन होईल उद्याच्या सेशनमध्ये. पुन्हा परवाचं एक सेशन होईल, तर तिथे आपण रोज प्रॅक्टिस काय करायची आहे, कशी करायची आहे आणि 1-2 छोटे-मोठे काही टॉपिक्स जर असतील राहिलेले, वाटत नाही मला काही राहिलंय, पण असेल मला काही वाटलं द्यावं, तुमच्याकडून जर एनर्जी एक्सचेंजमध्ये मला व्यवस्थित ग्रॅटिट्यूड मिळाला, तर ते आपोआप माझ्याकडून तुम्हाला मिळून पण जाईल. जर असेल अजून काही एक्स्ट्राचं तुमच्यासाठी तुम्ही मागून घेतलेलं, तर तुम्हाला ते असंच मिळून पण जाईल. तर मग उद्याचा आणि परवाचा दिवस आपला क्लास होईल. मग आपली ही बॅच रेकी लेव्हल 1ची संपेल. मग आपण थांबूया. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आजपासून तिसऱ्या दिवशी रेकी लेव्हल 2ची बॅच आपली सुरू होईल. ठीक आहे. तर रेकी लेव्हल 2 आणि 3 अशा दोनही गोष्टी तुम्हाला जर करायच्या असतील तर त्याचा एनर्जी एक्सचेंज असणार आहे 6,000 रुपये. जर तुम्हाला पुढच्या लेव्हलला यायचं असेल तर रेकी लेव्हल 2 आणि 3 अशा लागोपाठ होतील. एनर्जी एक्सचेंज असेल 6,000 रुपये वन टाइम जर लगेच पे केला तर. जर तुम्हाला 2 टप्प्यात द्यायचं असेल तर 6,600 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. ही जी अमाऊंट आहे एनर्जी एक्सचेंजची ही लाईफ लॉंग असणार आहे. प्रचंड तुमचं आयुष्य बदलणार आहे पॉझिटिव्हली. इतर सगळे खर्च तुमचे कमी होणार आहेत. सगळे खर्च म्हणजे कुठले? जे हॉस्पिटल्समध्ये जातात किंवा जे निगेटिव्ह ठिकाणी जातात किंवा वकील म्हणजे असे निगेटिव्ह, तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचंय? तर असं सगळे निगेटिव्ह ठिकाणी जाणारे खर्च सगळे तुमचे थांबून जाणार आहे. तुमच्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे किंवा ज्या ज्या तुमच्या रिक्वायरमेंट आहे त्या फुलफिल होणार आहे जर तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवल सोबत केली तर. जे लोक जे तुमच्यापैकी मेंबर्स परवापासून सेकंड लेवलच्या बॅचला येतील, हीच वेळ असणार आहे 4:30ची. सेकंड लेवल 5-6 दिवस कोर्स चालेल, मग तिसऱ्या लेवलचा 5-6 दिवस चालेल लागोपाठ. ओके. तर जे सेकंड आणि थर्डला येतील तर त्यांच्यासाठी रेकी लेवल 1ची 2ची 3ची मी प्रॅक्टिस करून घेईन. ओके. रेकी लेवल 1, 2, 3 प्रॅक्टिस कशी करायची किंवा लाईव्ह मध्येच मी तुमच्याकडून करून घेईन. ज्यांना लगेच रेकी लेवल 2ला यायचं नसेल, 2 अँड 3 आपण सोबत घेत आहोत. ओके. 2 अँड 3 कंबाईन सोबत घेत आहोत. तर ज्यांना पुढच्या लेवलला यायचं नसेल मग त्यांनी आपापली स्वतः एकट्याने घरी प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. पण तुम्ही जर एवढे दिवस सेशन केलंय आणि तुम्ही जर प्रॅक्टिस नाही करत आहात तर मग काहीच अर्थ नाही. तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये बदल हवे असतील, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून हवे असतील तर जे आतापर्यंत शिकवलंय आणि जे पुढच्या 2 दिवसात होणार आहे ऍक्च्युअल रेकी, आतापर्यंत रेकी केलंच नाही आपण, पुढच्या 2 दिवसात जे आपण करणार आहोत तर त्याची डेली प्रॅक्टिस तुमची झालीच पाहिजे. जर तुम्ही स्वतःची जबाबदारी घेत असाल तर घ्या, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला तुमच्या नशिबाने आता ही लेवल फ्री मिळालेली आहे तर तुम्ही पुढच्या लेवलला आलं पाहिजे, स्वतःचं भलं करून घेतलं पाहिजे. तर जे येतील त्यांची प्रॅक्टिस आपल्या क्लासमध्येच होऊन जाईल. ठीक आहे. तर असं सगळं आहे. ओके. थांबूया. आत्ता कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. येस, शैलाताई बोला. मॅडम टायमिंग 4:30च असणार आहे सेकंड आणि थर्ड लेवलचा की दुसरं 9ची पण बॅच आहे त्याच्यामध्ये? नाही, आता ही बॅच अशीच कंटिन्यू होईल पुढे. ठीक. ओके. का काय झालं, जमणार नाहीये? नाही, सकाळी 9ची पण एक तुमची आहे ना दुसरी बॅच? रात्री 9ची असते, पण कसं असतं 1 हा. झाली ना की तो सेम टाइम आपण पुढे 2, 3 साठी कंटिन्यू करतो. म्हणजे रात्री 9ला जर 1ची बॅच सुरू झाली तर मग ती तशीच पुढे कंटिन्यू थर्ड लेवल पर्यंत चालेल असं. हा. मग मला रात्री 9ला जॉईन होता येईल का जर मला 4:30 त्या बॅचला जॉईन? परत त्याला एखाद महिना जाईल, मग तुमचा गॅप होईल, मग तो महिनाभराचा. हा चालेल, तोपर्यंत प्रॅक्टिस होईल. हम्म. ठीक आहे.
आणि आपलं असं आहे की तुम्ही एकदा का ऍडमिशन घेतली की इथून पुढे रेकी लेवल 2च्या 3च्या जेवढ्या बॅचेस होतात त्या प्रत्येक बॅचला तुम्ही लाईव्हला येऊ शकतात आणि त्या प्रत्येक बॅचचं तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळतं आपल्या ऍपमध्ये, त्याच्या नोट्स पण मिळतात किंवा त्याचा एकच व्हॉट्सअप ग्रुप असतो, तिथेच तुम्ही तुमचा अभ्यास टाकू शकता किंवा तुम्हाला काय शेअरिंग असेल किंवा डाऊट्स असतील तर ते तुम्ही विचारू शकता. म्हणजे शेअरिंग ग्रुपमध्ये करायचं असतं, डाऊट्स पर्सनली विचारायचे असतात. ओके. येस. मॅम जर कधी 4:30चं मिस झालं तर मग संध्याकाळी करू शकतो का त्याच सेम डेला? असं नाही ना, सगळ्यांचं नाही, सेम सेम चालू डेला असतं का? नाही. सेम डेला नाही होणार ते. तुम्हाला मग मागे पुढे रेकॉर्डिंग चालू बघता येईल. मागच्या पण बऱ्याच बॅचेसचं रेकॉर्डिंग ऍपमध्ये आहे, ते पण बघू शकतात, ह्या बॅचचं पण बघू शकतात. आता रात्री 9ची बॅच बंद आहे ना, आता ती पुढच्या 2-3 दिवसात सुरू होणार आहे. मग ती रेकी लेवल 1 सुरू होईल, मग 2 होईल, मग 3 होईल असं. ओके. येस. हा, शैलाताई बोला. हा मॅडम, तुम्ही जे लेवल 1 10%, लेवल 2 50%, तर मग ती रेकी वर्क करते, तुम्ही ते पर्सेंटेज कसले सांगितले नाही समजलं मला. रेकी ऊर्जा एकूण म्हणजे 100% ऊर्जा आहे रेकीची, बरोबर हा आहे. मग पहिल्या लेवलमध्ये ऍक्टिव्हेशन किती होतं तुमच्या शरीरात? तर 10% होतं पहिल्या लेवलला. आपण आता नॉर्मल आहोत. एकदम 100% ऊर्जा आपल्या शरीरात ऍक्टिव्ह नाहीच होऊ शकत रेकीची. है ना? आणि आपल्याला खूप त्रास पण होईल, आपल्याला ते झेपणार पण नाही. तर ह्या लेवल्स आहेत. तर पहिल्या लेवलला 10% तुमचं ऍक्टिव्हेशन केलं जातं. तुमच्या चक्रामध्ये, तुमच्या ऑरामध्ये जे टॅपिंग केलं जातं पण ग्रँडमास्टर थ्रू, तर ते 10% असतं. मग सेकंड लेवलला ते 50% होतं. तिसऱ्या लेवल म्हणजे फर्स्ट लेवल करून मी स्वतःवर जर रेकी घेते तर माझं 10%च क्युअर होईल असं आहे का? येस. ओके. चालेल, ठीक आहे. मग मॅम मला एक विचारायचं होतं. येस. ते आपण चक्राचं केलं होतं ना मॅम? हो, चक्राचं पण होईल ना प्रॅक्टिसमध्ये आता. उद्याची हा, तेच मला हा, तेच विचारायचं होतं. प्रॅक्टिस आहे ना, त्याच्यामध्ये चक्रा हिलिंग आहे. बेसिकली रेकी हिलिंग म्हणजे चक्रा हिलिंग आहे. मग चक्रांवर कसं ओके. घ्यायचं ते. येस, मेसेज केलेला होता, तो वाचायचा राहिला होता ना. वाचला का तुम्ही कोणी? मॅम, माझं 3rd लेवल नंतरचा एक्सपिरियन्स. हा, येस, खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे हा. पण त्यांच्याकडे नेटवर्कचाही प्रॉब्लेम असतो आणि त्यांना कुठे जायचं असेल म्हणून त्यांनी मेसेज टाकून लिव्ह केलेलं आहे. ज्योतिताईंचे काका आयसीयू मध्ये 4 डे मध्येच बाहेर आणलं रेकीमुळे. जिथे डॉक्टरने 5% सुद्धा होप्स दिलेले नव्हते, तेव्हा रेकी माने 5व्या दिवशी त्यांना घरी आणलं सुखरूपपणे. तर ज्योतिताई खरे हे आपल्या रेकीच्या खूप जुन्या स्टुडंट आहेत. भरपूर एक्सपिरियन्स आहेत त्यांचे. तर त्यांचे काकांना तब्येत बिघडल्यामुळे आयसीयू मध्ये टाकलं होतं आणि त्यांना 5% पण होप्स दिलेल्या नव्हत्या बरं होऊन घरी येण्याच्या. पण त्यांनी रेकी मास्टर लेवल झाल्यामुळे मास्टर सिम्बॉल आणि त्यातल्या रेकीच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या सगळ्या वापरल्या आणि त्यांनी दिवसातून जसं गोळ्या औषधे देतात सकाळ दुपार संध्याकाळ, तसं त्यांना रेकी दिलं आणि ज्या माणसाची गॅरंटी दिलेली नव्हती 4थ्या दिवशी ती व्यक्ती सुखरूपपणे बाहेर आली. ओके. तर असे भरपूर मॅजिक्स आहेत. भरपूर फेसबुक, युट्यूबला जर तुम्ही सर्च केलं प्लेलिस्ट तर तिथे भरपूर छान एक्सपिरियन्स आहेत. तुम्ही ते बघू शकतात, व्हिडिओज बघू शकतात ते. ठीक आहे. चालेल, थांबूया. अजून कोणाला काही प्रश्न, शंका? मॅडम 2 आणि 3 लेवल किती दिवसात होईल कम्प्लीट? असं 5-1 दिवसाची सेकंड लेवल आणि 5-1 दिवसाची 3rd लेवल असं ती लागू 10 शकते. दिवस ऑलमोस्ट. आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिस ही 3rd लेवल प्रमाणे असते, है ना. ऍक्च्युअल प्रॅक्टिस 3ऱ्या लेवल प्रमाणे असते. तर मग तशी मी तुमची प्रॅक्टिस करून घेईल जर तुम्ही पुढे येत असाल तर. ठीक आहे. येस. ओके. आणि पुढे प्रॅक्टिस किती दिवस करावी लागणार मॅम? प्रॅक्टिस तुम्हाला जेवढे दिवस सुखात राहायचंय तेवढे दिवस करायची. लाईफ लॉंग हा, सुख म्हणजे असेल तर ते. पण असं जनरली म्हणतात की कंटिन्यू कमीत कमी 21 दिवस करा ऍक्टिव्हेशनसाठी, है ना, असं.
आणि प्रॅक्टिससाठी ना असं काही नाहीये. म्हणजे काही ठिकाणी असं सांगितलं जातं, म्हणजे मलाही असं झालं होतं, की पहाटे 4ला उठूनच करायची. असं अजिबात नाहीये. ज्या वेळेला तुम्ही मनाने पूर्ण शांत आहात, म्हणजे आता आपण इथे सगळ्या लेडीज आहोत. आपली जबाबदारी काय आहे? मुलांना, नवऱ्याला सांभाळणं, स्वयंपाक करणं, जेवण देणं, शाळेला सोडणं, आणणं, मोस्ट ऑफ द असं असतं. तर ही सगळी जबाबदारी देऊन आता घरात कोणी नाहीये, सगळ्यांचं सगळं करून झालंय. आता हा 1 तास मी एकटीच आहे घरात, मी शांत आहे. मला कोणी डिस्टर्ब करणार नाही. ती वेळ निवडायची प्रॅक्टिस करायला. ठीक आहे. मग ती वेळ तुम्ही सकाळी 1 तास लवकर उठू शकतात, रात्री 1 तास उशिरा झोपू शकतात किंवा दिवसभर दुपारी कुठे तुम्हाला वेळ मिळत असेल तिथे तुम्ही करू शकतात, है ना? तर असं वेळेचं काहीही बंधन नाहीये. ठीक आहे? येस. ठीक आहे. चला थांबूया मग. थँक सो मच. मला हे Thank you. सांगितल्याबद्दल, इतका वेळ मला तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक सो मच. बाय बाय.